नमस्कार. गुड इव्हनिंग. आपल्या सर्वांचं स्वागत आहे किडनी केअर मार्गदर्शन कार्यक्रम, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम या कार्यक्रमाच्या आज 5 मार्च 2025 या दिवसामध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर आपला हा प्रोग्राम 3 मार्चला म्हणजे 2 दिवसापूर्वी सुरू झालेला आहे आणि दर महिन्याला आपण ही नवीन बॅच घेतो किंवा नवीन नवीन पद्धतीने आपण परत हा प्रोग्राम दर महिन्याला सुरू करतो आणि सातत्याने आम्ही या जानेवारी महिन्यापासून कार्यक्रम घेत आहोत. तर या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी पहिल्या दिवसाचा प्रोग्राम बघितलेला आहे किंवा 3 तारखेचा जो प्रोग्राम बघितलेला आहे ज्या लोकांनी, तर त्यांना आता काही गोष्टी माहीत झालेल्या आहेत किंवा काही गोष्टी नवीन गोष्टी माहीत पडलेल्या आहेत की हा जो किडनी केअर गायडन्स कार्यक्रम आहे, तर तो ऑनलाईन प्रोग्राम आपण घेणार आहोत. जशी आता आपली झूम मीटिंग सुरू आहे त्या पद्धतीने झूम मीटिंगचा आपला प्रोग्राम असणार आहे. आठवड्यातला 3 दिवस, सोमवार, बुधवार आणि शुक्रवार, रात्री 8:30 ते 9:30 या वेळेमध्ये. आणि या प्रोग्रामचं रेकॉर्डिंग सुद्धा उपलब्ध असणार आहे. म्हणजे जर काही कारणामुळं जर आपला प्रोग्राम चुकला तर आपण त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा बघू शकता. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला आठवड्यातला 3 दिवस प्रोग्राम असेल. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीला जे 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 लोक आपल्या या मार्गदर्शन प्रोग्राम मध्ये सहभागी होणार आहेत, तर त्या प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन केलं जाणार आहे किंवा त्याच्या गरज पडली तर त्याच्यापेक्षाही जास्त केलं जाणार आहे. तीन तीन महिने यासाठी इथं सांगितलंय की कुठल्याही प्रकारच्या शारीरिक मानसिक समस्या असतात किंवा आजार असतात, हे कॅन्सर सारखे पण आजार लोकांचे एका महिन्यात ठीक झालेले आहेत. कॅन्सर सारखे जे अवघड आजार असतात, असाध्य आजार असतात किंवा असे अनेक आजार असतात, तर ते काही एका महिन्यात सुद्धा आजार लोकांचे ठीक झालेले आहेत. आणि 3 महिन्यामध्ये योग्य त्या गोष्टी केल्या, कोणत्याही व्यक्तीने योग्य त्या गोष्टी केल्या किंवा आम्ही ज्याप्रमाणे लोकांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, तर त्या गोष्टी जर आपण केल्यात तर 2 ते 3 महिन्यामध्ये कोणताही व्यक्ती पूर्णपणे त्याच्या शारीरिक मानसिक समस्या असतील किंवा एकाच वेळी जरी काही मल्टिपल समस्या असतील, एकाच वेळी जरी अनेक आजार असतील, शारीरिक मानसिक समस्या असतील, तर त्यातून तो 100% ठीक होऊ शकतो. आणि काही गरज पडली तर आपण त्याच्यापेक्षाही जास्त मार्गदर्शन उपलब्ध करून देऊ शकतो. आता या प्रोग्राम मध्ये कोण कोण सहभागी होऊ शकतं हे आता आपल्याला माहित झालेलं आहे की ज्या व्यक्तीला स्वतःला समस्या असेल, किडनीची काही समस्या असेल किंवा डायलिसिस सुरू असणे, क्रिएटिन जास्त राहणे काय असेल, तर तो व्यक्ती स्वतः सहभागी होऊ शकतो. किंवा त्या एखादा व्यक्ती असा असेल की ज्याला स्वतःला सहभागी होत नसेल, होता येत नसेल, तर त्या व्यक्तीचा कोणी जवळचा नातेवाईक असेल किंवा कोणी घरातला व्यक्ती असेल, तो सुद्धा सहभागी होऊ शकतो. कारण या कार्यक्रमामध्ये ज्या काही गोष्टी आपण सांगणार आहोत, तर एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्षामध्ये जर शक्य नसेल सहभागी होणं, परंतु त्यांच्या घरातला किंवा कोणी जवळचा व्यक्ती असेल, तर त्याला आम्ही मार्गदर्शन करू शकतो की कशा प्रकारे आपण त्या व्यक्तीला अ, योग्य त्या गोष्टी त्याच्याकडून करून घेतल्या पाहिजेत. आणि ह्या गोष्टी करणं खूप सोपं असतं खरं तर. आधी साध्या साध्या गोष्टी असतात की ज्याचा आपण उपयोग करून म्हणजे उपचारासोबत आपण त्याचा उपयोग करून घेऊन किंवा त्या गोष्टी करून स्वतः व्यक्ती असेल तर किंवा इतर कोणी आपल्या परिचयातला व्यक्ती असेल की ज्याला समस्या आहेत, तर त्याच्याकडून आपण त्या गोष्टी सहजपणे करून घेऊन त्याला त्याला सुद्धा 100% आपण ठीक करू शकतो. आणि त्याच्यामुळंच आपण काय करायचंय की या कार्यक्रमामध्ये आता आपण बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहोत. आणि तरी तर तर आपण काय करायचंय की आपल्यापैकी प्रत्येकाने आमचा हा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे, तो नोट करून ठेवायचा आहे. तर आपल्यापैकी ज्या ज्या लोकांना आमचं हे ऑनलाईन प्रोग्राम प्लस प्रत्यक्ष मार्गदर्शन फोनद्वारे फोनवरती मार्गदर्शन हे ज्यांना हवं असेल आजचा प्रोग्राम संपल्यानंतर, तर त्यांनी या नंबरवरती आम्हाला कॉल करायचा आहे. आणि आजच्या प्रोग्राममध्ये आपण अजून अजून बऱ्याचशा गोष्टी सांगणार आहोत. तर आपण प्रत्येकाने किंवा जे कोणी आता प्रोग्राम बघत असतील किंवा जे कोणी प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील, तर प्रत्येकाने आपला हा नंबर नोट करायचा आहे किंवा जे आपल्याला आमचे मेसेज वगैरे येतात व्हॉट्सअपवरती, त्याच्यामध्ये पण आमचा हा नंबर असतो. तर
आपण बऱ्याचशा लोकांनी पहिला प्रोग्राम आपला अटेंड केलेला आहे पहिल्या दिवसाचा, 3 मार्चला सोमवारी झालेला. आणि आजच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा आपल्याला काही नवीन गोष्टी माहीत पडणार आहेत. आणि त्या गोष्टी जाणून घेतल्यानंतर आपल्याला आपल्याला काही आमच्यासोबत चर्चा करायची असेल की कशा प्रकारे आपल्याला या कार्यक्रमाचा फायदा होऊ शकतो, कशा प्रकारे आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते, कशा प्रकारे आपण 100% आरोग्य परत प्राप्त करू शकतो, कशा प्रकारे आपले जास्तीत जास्त पैसे वाचू शकतात उपचारादरम्यान. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला काही शंका असेल तर आपल्याला सगळं काही सांगितलं जाईल आणि त्यानंतर आपण हे आमचं मार्गदर्शन सुरू करू शकता. तर या कार्यक्रमाचा जो मुख्य उद्देश आहे तो म्हणजे काय, की सर्वांना यथाशक्ती यथायोग्य मार्गदर्शन करणे, तसंच प्रत्यक्ष मदत करणे. म्हणजे काय, प्रत्यक्ष मदत म्हणजे काय, की जर एखादा व्यक्ती पुण्यामध्ये किंवा पुण्याच्या जवळपास राहायला असेल किंवा जवळपास असेल, तर त्याला आम्ही प्रत्यक्ष भेटू पण शकतो. म्हणजे अशा अशा प्रकारे सुद्धा आम्ही मार्गदर्शन करायची आमची म्हणजे तयारी आहे. थोडक्यात काय असतं, की सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या शारीरिक समस्या, मानसिक समस्या किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक समस्या लोकांना होत आहेत आरोग्याच्या. आणि त्याच्यामध्ये एकच प्रश्न सर्वात मोठा आहे किंवा एकच समस्या लोकांना भेडसावते. ती म्हणजे काय, की बऱ्याच लोकांना असं वाटतं, की पैसा असेल तर उपचार होऊ शकतात. म्हणजे आपल्याकडे पैसा पाहिजे किंवा पैसा लागतो उपचारांना. परंतु पैशापेक्षाही जर कुठली योग्य गोष्ट गरजेची असेल, पैशापेक्षाही महत्वाची कुठली गोष्ट असेल, ती म्हणजे योग्य ते मार्गदर्शन. म्हणजे एकतर ज्या व्यक्तीला समस्या आहे, त्या व्यक्तीला स्वतःला समजलं पाहिजे किंवा त्याच्या फॅमिलीतल्या कोणाला तरी समजलं पाहिजे, की आपण नक्की काय केलं पाहिजे उपचार घेत असताना. एकतर हळूहळू आपल्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली पाहिजे किंवा 100% तो व्यक्ती ठीक झाला पाहिजे. एकतर त्या व्यक्तीला किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाला तरी माहिती पाहिजे. नाहीतर मग आपण योग्य त्या व्यक्तीचा जर गायडन्स घेतला, तर आपण उपचारासोबत अशा काही सोप्या सोप्या गोष्टी असतात, त्या करू शकतो. आणि जर आपण बघितलं तर सध्याच्या काळामध्ये बरेचसे असे आजार आहेत किंवा किडनीची जी समस्या आहेत, की ज्याच्यामध्ये लोकांना डायलिसिस करणं भाग पडतं आयुष्यभर किंवा किडनी ट्रान्सप्लांटचं पण ऑप्शन असतं. आणि म्हणजे 100% तो व्यक्ती ठीक होणं जवळपास अशक्य असतं फक्त उपचारांच्या माध्यमातून. तरी पण आपल्याला जर योग्य ते मार्गदर्शन मिळालं, तर आपण अगदी 100% ठीक होऊ शकता. आणि 100% आरोग्य पुनर्प्राप्तीसाठी आपल्याला मार्गदर्शन करणे किंवा मदत करणे आमचा या कार्यक्रमाचा किंवा मार्गदर्शनाचा उद्देश आहे. तर काही गोष्टी आपण मागच्या प्रोग्राम मध्ये सांगितल्या होत्या, त्यापैकी काही काही गोष्टी आज त्यापैकी काही गोष्टी आज रिपीट होणार आहेत. आणि कुठल्याही प्रकारचा शारीरिक आजार, मानसिक आजार हे 100% ठीक होऊ शकतात, दूर होऊ शकतात. हे आपल्याला आज सुद्धा काही उदाहरणं माहीत पडणार आहेत. आजच्या प्रोग्राममध्ये सुद्धा आपल्याला काही प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टींची उदाहरणं सांगितली जाणार आहेत. आता मागच्या प्रोग्राममध्ये आपण प्रत्यक्ष उदाहरण बघितलं, की पुण्यामधले जे व्यक्ती आहेत अंगराज शेडगे, तर यांनी त्यांचा अनुभव सांगितला. तसंच आपण काही उदाहरणं सुद्धा सांगितली होती, परंतु मागच्या प्रोग्राममध्ये थोडा वेळ कमी असल्यामुळं आपण जी काही प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींची उदाहरणं सांगितली होती, तर ती जरा व्यवस्थित सांगता आली नव्हती मागच्या प्रोग्राममध्ये. तर आजच्या प्रोग्राममध्ये आपण प्रत्यक्षात घडलेल्या काही गोष्टींची जी उदाहरणं आहेत, ते अजून चांगल्या प्रकारे माहीत करून घेणार आहोत. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा हे जे आमचं मार्गदर्शन जर आपण घेतलं किंवा कोणत्याही व्यक्तीने घेतलं, की ज्याला किडनीची समस्या आहे किंवा ज्याच्या फॅमिलीमध्ये कोणाला तरी समस्या आहे, तर त्या व्यक्तीला अशा प्रकारे फायदे होऊ शकतात. महत्वाचं म्हणजे उपचारादरम्यान अशा कुठल्या कुठल्या गोष्टी करायच्या ते आम्ही सांगणारच आहे. तर उपचारादरम्यान हळूहळू त्या व्यक्तीने जर हे गायडन्स घेत गेला किंवा मार्गदर्शन घेत गेला, तर त्याप्रमाणे त्याची हळूहळू किडण्यांची कार्यक्षमता पुन्हा एकदा जास्तीत जास्त वाढणं पॉसिबल आहे. जास्तीत जास्त म्हणजे 100%. जास्तीत जास्त किती असतं? 100%. 100%पर्यंत किडण्याची कार्यक्षमता ही सहजपणे वाढणं शक्य आहे. अशी असंख्य लोक आहेत की ज्यांचं डायलिसिस सुरू झालं होतं अगोदर, पण नंतर ते बंद झालेलं आहे. तर हे सुद्धा सहजपणे पॉसिबल आहे. आणि हा एक महत्वाचा उद्देश आहे या मार्गदर्शनाचा. आमचं जे मार्गदर्शन आहे त्याचा महत्वाचा उद्देश हाच आहे, की एकतर आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे उपचार घेत असताना. आपल्या शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता वाढल्याच पाहिजेत, परंतु आपल्याला 100% आरोग्याची प्राप्ती झाली पाहिजे. त्यानंतर
किडण्यांची कार्यक्षमता वाढल्यानंतर ऑटोमॅटिकली जी क्रिएटिनिनची लेवल नॉर्मल म्हणजे एकच्या आसपास राहणं गरजेचं आहे, तर ती सुद्धा ऑटोमॅटिकली साध्य होणार आहे किंवा ते ऑटोमॅटिकली चांगल्या प्रकारे क्रिएटिनिनची लेवल मेंटेन राहणार आहे. तर क्रिएटिनिन नावाचा घटक हा प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये असतो. फक्त ज्यांना काही समस्या असते किंवा किडण्यांची कार्यक्षमता वाढलेली असते, सॉरी कमी झालेली असते, तर त्यांच्या शरीरामध्ये क्रिएटिनिनची लेवल वाढलेली असते. आणि ज्यांचं आरोग्य चांगलं असतं त्यांच्या शरीरामध्ये ही जी लेवल असते ती एकदम नॉर्मल राहते, एकच्या आसपास जेवढी आवश्यक असेल तेवढी राहते. म्हणजे जर आपण बघितलं की जर एखादा जेंट्स असेल तर त्याच्या शरीरामध्ये नॉर्मल नॉर्मल क्रिएटिनिनची लेवल असते 0.7 ते 1.3. आणि जर कोणी लेडीज असेल तर ती ती लेवल असते 0.6 ते 1.1, असे एकच्या आसपास ती राहणं गरजेचं आहे. आणि त्या व्यक्तीने आपला रक्तदाब, ब्लड प्रेशर कसा नॉर्मल ठेवायचा याची आपल्याला यासाठी फायदा होणार आहे. म्हणजे हे असे फायदे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला होऊ शकतात आणि हे फायदे मिळवून देण्यासाठीच आपला हा मार्गदर्शन कार्यक्रम असणार आहे. त्यानंतर ज्या व्यक्तीचं डायलिसिस सुरू असतं, तर ते डायलिसिस किती वर्षापासून सुरू असेल, अगदी 5 वर्षापासून, 10-15 वर्षापासून सुरू असेल, तर ते डायलिसिस पूर्णपणे बंद होणं शक्य आहे. हे कसं शक्य आहे? की जर त्या व्यक्तीची किडण्यांची कार्यक्षमता वाढायला सुरुवात झाली आणि हळूहळू ती 100% झाली, तर त्याचं डायलिसिस बंद होणार आहे. आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, म्हणजे मागच्या प्रोग्राममध्ये सुद्धा आपण याचा उल्लेख केलेला होता किंवा आता सुद्धा आपण जे याच्यावरती चर्चा करतोय, तर बऱ्याच लोकांना हा प्रश्न पडेल की हे कसं काय शक्य आहे, की डॉक्टरांनी तर सांगितलं की किडन्या फेल झालेल्या आहेत, किडन्यांचं का किडन्या पूर्णपणे फेल झालेल्या आहेत किंवा त्या काम करत नाहीत अजिबात. तर त्यांची क्षमता वाढणं कसं काय शक्य आहे? तर आपला संपूर्ण जो कार्यक्रम आहे किंवा जे मार्गदर्शन सुविधा आहे 2-3 महिन्याची, ती त्यासाठीच आहे आपली, की आता ह्या गोष्टी आपल्याला एका दिवसामध्ये किंवा एका तासामध्ये लगेच समजणार नाहीत. आणि आपण ज्या प्रकारे मार्गदर्शन करणार आहोत आणि मागच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा आपण काही उदाहरणं बघितली, की आपण एक व्हिडिओ सुद्धा दाखवला होता की कशा प्रकारे जो विमानात ते उदाहरण आपण आज सुद्धा बघणार आहोत, की कशा प्रकारे उपचाराव्यतिरिक्त अशा काही गोष्टी करता येतात किंवा अनेक लोकांनी ज्यांना आतापर्यंत मोठमोठ्या समस्या होत्या आणि काही लोकांना तर काही लोकांच्या समस्या त्या एवढ्या मोठ्या होत्या की कुठेही कुठेही उपचार उपलब्ध नव्हते, कुठलीही शक्यता नव्हती की उपचारांच्या माध्यमातून ते लोक ठीक होऊ शकतात किंवा तरी सुद्धा ते लोक ठीक झालेले आहेत. आणि काही काही लोकांची तर अवस्था अशी होती की त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं की एखादा व्यक्ती 3 महिने जगू शकतो, 6 महिने जगू शकतो, तशा अवस्थेतली लोक सुद्धा ठीक झालेले आहेत. तर याचा अर्थ काय की काही गोष्टी फक्त उपचाराने जरी शक्य नसल्या तर इतर सुद्धा असे मार्ग असतात. तर त्या मार्गांचा जर आपण अवलंब केला किंवा ते मार्ग जर आपल्याला माहीत झाले, तर आपण ज्या गोष्टी उपचाराने पॉसिबल नाहीत त्या गोष्टी अचीव करू शकतो किंवा प्राप्त करू शकतो. आणि असं अनेक लोकांनी, हजारो लाखो लोकांनी अशा प्रकारचे परिणाम मिळवलेले आहेत. तसंच उपचारादरम्यान आपल्याला शारीरिक, मानसिक आरोग्य आपण चांगलं कसं ठेवायचं, फिजिकली मेंटली आपण नेहमीच एकदम सुरक्षित कसं राहायचं, तंदुरुस्त कसं राहायचं, यासाठी आपल्याला याचा फायदा होणार आहे. जसं आता काही लोक अगदी डायलिसिस करत असताना सुद्धा, म्हणजे अगदी 10 वर्षापासून, 15 वर्षापासून किंवा 2 दिवसापूर्वी मला एक फोन आला होता की एक महिला, एक लेडीज आहे, त्यांचं जवळपास 2007 सालापासून, 2007 पासून म्हणजे जवळपास मागच्या 18 18 वर्षापासून त्यांचं डायलिसिस सुरू आहे. तरी सुद्धा त्यांचं आरोग्य चांगल्या प्रकारे मेंटेन राहिलेलं आहे. हे जर काही लोक करू शकतात तर हे सर्वांना पॉसिबल आहे. आणि त्यासाठीच या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला हेही सांगितलं जाणार आहे की जे लोक डायलिसिस करत असताना किंवा इतर इतर सुद्धा त्यांना त्यासोबत काही समस्या असतात, तर ते कशा प्रकारे स्वतःला मेंटेन ठेवतात, काय म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी करतात. किंवा मागच्या प्रोग्राम मध्ये सुद्धा अंगराज शेडगे यांनी सांगितलं कशा प्रकारे ते काय काय गोष्टी करतात डेली बेसवरती. तसंच महत्वाचं म्हणजे किडनीच्या आजारासोबत जर एखाद्या व्यक्तीला अजून पण काही समस्या असतील, किती प्रकारच्या समस्या असतील एकाच वेळेस, शुगर असेल, बीपी असेल, अजून काही समस्या असतील, मानसिक समस्या असेल, झोपेची समस्या असेल, काही इतर म्हणजे कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील, काही पोटाची समस्या असेल, लिव्हरची समस्या असेल, तर एकाच वेळेस आपल्याला ह्या सगळ्या समस्यातून आपण हळूहळू पूर्णपणे रिकवर होऊ शकता.
म्हणजे असं काय नाही की प्रत्येक समस्यासाठी वेगळा वेळ लागणार, असं काय नाही. आपण एकाच वेळेस हळूहळू आपलं प्रत्येक बाबतीमध्ये सुधारणा होऊ शकते. की समजा एखाद्या व्यक्तीने टार्गेट ठरवलं की त्याला पुढच्या 2 किंवा 3 महिन्यामध्ये 100% हेल्दी बनायचं आहे, तर तो एकाच वेळेस प्रत्येक बाबतीमध्ये त्याची रिकव्हरी होणं पॉसिबल आहे. आणि त्यासाठीच आपल्याला गायडन्स केला जाणार आहे. म्हणजे आपण फक्त किडनीवरती स्पेशली प्रोग्राम ठेवलेला आहे, कारण किडनीच्या समस्या वाढलेल्या आहेत. परंतु एकाच वेळेस आपल्याला किती समस्या असतील किंवा इतर सुद्धा कुठल्याही प्रकारच्या समस्या असतील, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपली रिकव्हरी होणं पॉसिबल आहे. आणि महत्वाचं म्हणजे काय, की आपले जास्तीत जास्त पैसे वाचले पाहिजेत. आता जर आपण बघितलं तर ज्या लोकांना किडनीची काय समस्या आहे किंवा त्यांचं डायलिसिस सुरू आहे, तर त्यांचे कमीत कमी महिन्याला 7-8 हजार रुपये तरी जातात. म्हणजे डायलिसिससाठी किंवा काही मेडिसिनचे किंवा काय 7-8 हजार रुपये जातात. किंवा काही लोकांचे अगदी 10-15 हजार रुपये सुद्धा जातात. आणि बऱ्याच लोकांना असं होतं की एक तर त्यांचे उपचार सुरू असतात, त्याचा खर्च होत असतो. आणि काही लोकांचं असं असतं की त्यांना इतर काही करणं शक्य होत नाही, म्हणजे आर्थिक कमाईचं कुठलंही साधन पण नसतं किंवा त्यांना स्वतःला काही जॉब करणं किंवा या गोष्टी पॉसिबल होत नाही. तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला असाही फायदा होणार की जसं अ, काही लोक करतात किंवा अंगराज शेडगे यांनी त्यांचा अनुभव सांगितला की ते डायलिसिस करत असताना सुद्धा नोकरी करतायत, त्यांचा जॉब सुरू आहे किंवा ते म्हणजे सगळ्या काही गोष्टी करू शकतात किंवा ते अजून सुद्धा काहीतरी बिझनेस बिझनेस करतात मोकळ्या वेळेमध्ये. म्हणजे अशा प्रकारे आपण आपली जरी समस्या मोठी असली किंवा अवघड थोडी आपल्याला क्रिटिकल वाटत असली, तर त्याचा जास्त विचार न करता किंवा त्याच्यामध्ये जास्त गुंतून न राहता आपण इतर सुद्धा गोष्टी करण्यावरती फोकस केला पाहिजे. किंवा आम्ही ज्या आपल्याला गोष्टी सांगणार आहोत या कार्यक्रमाच्या माध्यमातून, तर त्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी आपण हळूहळू जर करायला सुरुवात केली, तर लवकरात लवकर आपल्या शारीरिक मानसिक आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते किंवा डायलिसिस सुरू असताना सुद्धा आपण एकदम बिंदास्त राहू शकता किंवा कुठल्याही गोष्टी करू शकता. आता बघा, आपल्याला जी मदत करणारी शक्ती आहे, तर आता आम्ही आम्ही आपल्याला मार्गदर्शन करणार आहोत, पण खऱ्या अर्थाने आपल्याला मदत करणारी जी काही गोष्ट आहे किंवा जी काही शक्ती आहे, तर ती प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये आहे. म्हणजे आपल्याला काय करायचं की उपचारासोबत आता एखाद्या व्यक्तीला 100% ठीक व्हायचं असेल किंवा त्याच्या आरोग्यामध्ये सुधारणा करायची असेल, तर त्याला एकाच गोष्टीवरती अवलंबून राहायचं नाही. त्याला अनेक गोष्टींची मदत म्हणजे अनेक गोष्टींचा वापर करणं किंवा मदत घेणं गरजेचं असतं. जसं की तो डॉक्टरांचा गायडन्स घेत असतो, म्हणजे त्याची त्याला मदत होत असते. त्यानंतर तो मेडिसिन घेत असतो, त्या औषधांची त्याला मदत होत असते. त्या दरम्यान तो डायलिसिस करत असतो, त्याची त्याला मदत होत असते आरोग्य कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी. किंवा तो योग्य प्रकारचा आहार घेत असतो, डाएट फॉलो करत असतो, त्याची त्याला मदत होत असते. किंवा तो रोज रात्री झोप घेत असतो, तर झोपेचीही मदत होत असते तब्येतीमध्ये सुधारणा होण्यासाठी किंवा आरोग्य मेंटेन ठेवण्यासाठी. म्हणजे अशा अनेक गोष्टींची मदत होत असते. जरी एखाद्या व्यक्तीचं डायलिसिस सुरू असलं किंवा इतर काही उपचार सुरू असले, तरी त्याचं आरोग्य चांगल्या प्रकारे मेंटेन राहिलेलं असतं अनेक वर्षापासून किंवा कंट्रोलमध्ये राहिलेलं असतं. तर त्यासाठी त्याला अनेक गोष्टींची मदत होत असते. तसंच आपल्याला 100% हेल्दी होण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टींची मदत घेता येते किंवा अनेक गोष्टी ज्या आपल्याला करता येतात. आणि त्याच्यामुळे एकाच गोष्टीवरती अवलंबून न राहता किंवा फक्त उपचारावरती अवलंबून न राहता आपण त्यासोबत जसं काही लोकांनी अ, अनेक गोष्टी केल्या किंवा वेगळ्या गोष्टी केल्या किंवा योग्य त्या गोष्टी केल्या उपचारासोबत, तर अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. म्हणजे आपल्याला आपल्या विचारांमध्ये खूप मोठी शक्ती आहे, त्याची आपण मदत घेऊ शकतो. आपल्या मेंदूमध्ये किंवा ब्रेनमध्ये खूप मोठी पॉवर आहे, त्याची मदत घेऊ शकतो. किंवा आपलं जे अंतर्मन आहे, सबकॉन्शियस माइंड, तर त्याच्यामध्येही मोठी खूप पॉवर आहे, तर त्याची आपण मदत घेऊ शकतो. किंवा त्याच्या पलीकडे पण एक शक्ती असते की ज्याला आपण निसर्ग म्हणतो किंवा ईश्वर म्हणतो किंवा ब्रह्मांडीय शक्ती म्हणतो, युनिव्हर्स म्हणतो. तर त्या शक्तीची ही आपल्याला मदत घेता येते किंवा मार्गदर्शन मिळवता येतं. म्हणजे आपल्याकडे बऱ्याच अशा गोष्टी आहेत की ज्याची आपण मदत घेऊ शकतो आणि आपण आपल्या समस्या पूर्णपणे दूर करू शकतो, 100% हेल्दी बनवू शकतो. आणि त्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये माहिती सांगितली जाते. हा जो आपण प्रोग्राम घेतो, तर त्याच्या किंवा जे आपण गायडन्स करतो, तर त्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टींची आपल्याला मदत होणार आहे,
आपल्या आरोग्याच्या समस्या पूर्णपणे दूर होण्यासाठी किंवा 100% आपल्याला आरोग्य प्राप्त होण्यासाठी. तर अशा प्रत्येक गोष्टीबद्दल आपल्याला डिटेलमध्ये माहिती सांगितली जाते आणि त्याचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा ही आपल्याला शिकवलं जातं. खरं तर या गोष्टी करायला खूप सोप्या असतात, परंतु आपल्याला म्हणजे फक्त माहीत नसतात या गोष्टी, किंवा काही गोष्टी माहीत असल्या तरी त्या गोष्टी आपल्याकडून सातत्याने होत नाहीत. तर आपलं जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. आणि या संपूर्ण जो आपण कार्यक्रम घेतो, त्याच्यामध्ये आपल्याला वारंवार वारंवार ही जाणीव करून दिली जाते, ते पण सायंटिफिक गोष्टींच्या आधारे किंवा प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींच्या आधारे, की आपलं मन किती पॉवरफुल आहे किंवा आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे ती किती मोठी आहे किंवा किती जबरदस्त आहे. आणि आपल्या मनामध्ये जी असलेली शक्ती एवढी जबरदस्त आहे की त्याच्या पुढं आपल्या आपल्या समस्या आपल्याला किती मोठ्या वाटत असल्या तर त्या खऱ्या म्हटलं तर किरकोळ आहेत. पण हे आपल्याला कधी समजतं की जेव्हा आपण आपल्या मनामध्ये असलेली शक्ती किंवा आपल्या अंतर्मनाची शक्ती किंवा आपल्या विचारांची शक्ती याच्याबद्दल आपल्याला ज्ञान होतं किंवा आपण त्याच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती मिळवतो. तर तेव्हाच आपल्याला ते समजतं. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला अनेक नवीन नवीन गोष्टी किंवा काही आश्चर्यकारक गोष्टी माहीत पडतील. तसंच काही गोष्टी अशा असतात की ज्या आपल्याला थोड्याफार माहिती असतात किंवा आपण त्याबद्दल काहीतरी ऐकलेलं असतं, परंतु ऐकलेलं असतं किंवा काहीतरी फायदे होतात त्याचं हे आपल्याला माहिती असतं, परंतु आपण त्याचा प्रत्यक्षात वापर केलेला नसतो किंवा थोडं व्यवस्थित आपल्याला माहिती घेतलेली नसते आपण. तर अशा गोष्टी सुद्धा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला माहीत पडणार आहेत. तर आता आपण आपलं जे मन आहे ते अनंत शक्ती आणि सामर्थ्याचं भांडार आहे. तर याचा पुरावा देणाऱ्या काही घटनांची उदाहरणं आपण बघणार आहोत. आता आपण मागच्या प्रोग्राममध्ये सुद्धा ही उदाहरणं सांगणार होतो. काही उदाहरणं आपण सांगितली पण होती, परंतु मागच्या प्रोग्राममध्ये थोडा वेळ कमी असल्यामुळं आपण घाईघाईमध्ये किंवा थोडक्यामध्ये ही उदाहरणं सांगितली होती. तर आजच्या प्रोग्राममध्ये आपण आता ही उदाहरणं सांगणार आहोत प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टींची, की अनेक लोकांना आतापर्यंत जगभरामध्ये अशा असंख्य समस्या होत्या किंवा असे मोठमोठ्या प्रकारचे आजार होते, आरोग्याच्या समस्या होत्या, की त्यांच्या समस्यांवरती उपचार होणं हे अशक्य होतं. म्हणजे जगामध्ये कुठेही उपचार नव्हते. आणि काही काही लोकांची तर अवस्था अशी होती की ज्यांना डॉक्टरने सांगितलं होतं की हा व्यक्ती कधीही बरा होऊ शकणार नाही किंवा आयुष्यभर असा राहणार तसा राहणार किंवा आयुष्यभर त्याला एखाद्या स्थितीमध्ये राहावं लागेल, आयुष्यभर एका जागेवरतीच राहावं लागेल, त्याला जागेवरचं उठता येणार नाही, चालता येणार नाही. किंवा काही काही लोकांना तर एवढं पण सांगितलं होतं की हा व्यक्ती 2 महिने जगू शकतो, 3 महिने जगू शकतो. आणि डॉक्टर जे सांगतात एखाद्या व्यक्तीला, तर ते त्यांच्या नॉलेजच्या बेसवरती किंवा जी काय उपचार पद्धती असते त्याच्या बेसवरती सांगतात. त्याच्यामुळं डॉक्टरांनी जे काय सांगितलेलं असतं ते काही खरं म्हटलं तर काही चुकीचं नसतं. परंतु ज्या लोक पूर्णपणे ठीक झाले किंवा 100% ठीक झाले किंवा जे डॉक्टरने सांगितलं होतं त्याच्या उलट उलट त्यांनी परिणाम मिळवले, तर त्यांनी काय केलं, जे डॉक्टरांनी सांगितलेलं होतं त्याचे ते फारसं मनावरती न घेता किंवा ते ऍक्सेप्ट न करता त्यांना जे पाहिजे होतं तेच त्यांनी मनावरती घेतलं. जसं की मागच्या प्रोग्राम मध्ये आपण सुद्धा काही गोष्टी याबद्दल बघितल्या होत्या, की डॉक्टरांनी जे सांगितलं ते अनेक लोकांनी किंवा जे लोक 100% बरे झाले तर त्यांनी ते तात्पुरतं आहे असं समजलं, तात्पुरतं. आणि त्यांच्या मनामध्ये ते ऍक्सेप्ट केलंच नाही. आणि त्यां थोडक्यामध्ये आपण आज ते सुद्धा बघणार आहोत की ही जी लोक वेगवेगळ्या प्रकारे बरी झालेली आहेत त्यांनी नक्की काय केले. आता आपण एक काल उदाहरण बघितली होती ज्या उदाहरणांबद्दल आपण काल चर्चा केली होती अगोदरच्या प्रोग्राम मध्ये, तर त्याच्याबद्दल आपण जास्त बोलणार नाही. तर अशी काही उदाहरणं आहेत की त्याच्या माध्यमातून आपल्याला जाणीव होणार आहे की आपल्या मनामध्ये असलेली जी शक्ती आहे ती किती जबरदस्त आहे. आता ही गेल्या वर्षी पुढच्या 15 मिनिटांमध्ये आपण ही उदाहरणं कव्हर करणार आहोत. आणि त्यानंतर ही जी अशा प्रकारची लोक आहेत की ज्यांनी आश्चर्यकारक परिणाम मिळवलेले आहेत, तर त्यांनी नक्की काय केलं किंवा कुठल्या कुठल्या गोष्टींचा वापर केला कळत नकळतपणे ते सुद्धा आपण बघणार आहोत. हे जे पहिलं उदाहरण आहे की 2 वर्षापूर्वी जैन संत मुनी विराट सागरजी यांनी सलग 171 दिवसांचा उपवास केलेला होता. रोज फक्त अर्धा लिटर पाणी प्यायचे
आणि त्या दरम्यान त्यांनी 1,000 किलोमीटरचा पायी प्रवास पण केलेला आहे. आणि सर्व पेपरमध्ये त्यावेळेस बातमी आलेली होती, जून जून 2023 मध्ये, की सध्याच्या काळात सुद्धा जर एखादा व्यक्ती अशा प्रकारे आपल्या शारीरिक क्षमता वाढवू शकतो, की फक्त रोज रोज अर्धा लिटर पाणी पिऊन किंवा काही त्यांचे कथा प्रवचन हे कार्यक्रम सुरू ठेवून किंवा पायी प्रवास करून सुद्धा त्यांच्यामध्ये अशा क्षमता टिकून राहतात. म्हणजे अशा प्रकारे स्वतःला मेंटेन करू शकतो. आणि विशेष म्हणजे 171 दिवसांचा उपवास केल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये, जवळपास 6 महिन्यांचा उपवास केल्यानंतर सुद्धा त्यांच्यामध्ये अशी क्षमता होती की अजून ते 2 महिने उपवास करू शकत होते. 2 महिने, म्हणजे एवढी त्यांच्यामध्ये क्षमता होती. तर आपण आपण सुद्धा आपल्या क्षमतांचा वापर जर करायला सुरुवात केली आतमध्ये असलेल्या, तर हळूहळू आपल्या समस्या सहजपणे दूर होऊ शकतात. आज हे जे दुसरं उदाहरण आहे विल्मा रोडॉल्फ नावाच्या मुलीचं, जिने 1960च्या ऑलिम्पिकमध्ये 3 सुवर्णपदक जिंकले होते. आणि ह्या मुलीला लहानपणी काही आजार झाले होते, निमोनिया, स्कारलेट फिवर, आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की ह्या मुलीला मोकळं चालता येणार नाही. कुठलाही सपोर्ट, म्हणजे काहीतरी सपोर्ट घेतल्याशिवाय चालता येणार नाही आयुष्यभर, असं सांगितलं होतं. तर या संदर्भातला आपण आज व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत. त्यानंतर बघा, हे प्रत्यक्ष घडलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. पुण्यामध्ये एक व्यक्ती होता की ज्याला कॅन्सर होता आणि तो शेवटच्या स्टेजला गेला होता. आणि कुठलीही शक्यता नव्हती की तो व्यक्ती ठीक होऊ शकतो. आणि तर अशा अवस्थेमध्ये काय झालं की त्या व्यक्तीने एक म्युझिकल प्रोग्राम अटेंड केला. पुण्यामध्ये एक हॉल आहे, पुणे पुणे स्टेशन कॅम्प भागामध्ये एक हॉल आहे, पंडित जवाहरलाल नेहरू मेमोरियल हॉल. त्या ठिकाणी एक म्युझिकल प्रोग्राम होता. तर तो व्यक्ती त्याच्या पत्नीला घेऊन त्या प्रोग्राम अटेंड करण्यासाठी गेला. जसे आपल्याकडे काही म्युझिकल प्रोग्राम असतात बघा, अजय अतुल लाईव्ह कॉन्सर्ट, किंवा आयुष्यावर बोलू काही, संदीप खरे, सलील कुलकर्णी यांचे प्रोग्राम असतात, तसे काही लाईव्ह कॉन्सर्ट म्युझिकल प्रोग्राम असतात. अशा प्रकारचा त्याने एक प्रोग्राम अटेंड केला. आणि डॉक्टरांनाही डॉक्टरांनाही कुठलीही पॉसिबिलिटी नव्हती की तो व्यक्ती वाचू शकेल, कारण तो शेवटच्या स्टेजमध्ये गेलेला कॅन्सर होता. तर अशा अवस्थेमध्ये तेव्हा तो व्यक्ती म्युझिकल प्रोग्रामला गेला. तिथं त्याने चांगल्या चांगल्या प्रकारची उत्साहवर्धक गाणी ऐकली. चांगल्या प्रकारचं संगीत, म्हणजे गाणी त्याला ऐकायला मिळाली. आणि ती गाणी ऐकत असताना आणि तो प्रोग्राम संपल्यानंतर त्याच्या मनामध्ये ती चांगल्या चांगल्या प्रकारची उत्साहवर्धक, एनर्जेटिक गाणी ऐकल्यानंतर त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला की जीवन जगायला काहीतरी अर्थ आहे, किंवा काहीतरी जीवनामध्ये आपण बरं झालं पाहिजे, असा त्याच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला. आणि असा एक त्याला एक आशा निर्माण झाली. हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढला की आपण आता ठीक होऊ शकतो आणि झालं पाहिजे. आणि तेव्हापासून त्याची रिकव्हरी सुरुवात झाली. आणि हळूहळू ज्या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट सुरू होती, पुण्यामध्ये रुबी हॉल म्हणून एक क्लिनिक आहे, पुण्यामध्ये लोक राहत असतील त्यांना माहिती असेल. तर तिथं त्याची ट्रीटमेंट चालू होती. आणि त्याच ट्रीटमेंटने तो व्यक्ती ठीक झाला. म्हणजे तिथं त्याच्यामध्ये जेव्हा एक उत्साह निर्माण झाला, एक आत्मविश्वास निर्माण झाला की आपण ठीक होऊ शकतो, आणि त्यांनी जेव्हा मनावरती घेतलं की आपल्याला ठीक व्हायचंय, तिथून त्याची रिकव्हरी सुरू झाली. आणि हळूहळू तो व्यक्ती त्याच ट्रीटमेंटने पूर्णपणे 100% ठीक झाला. म्हणजे याचा अर्थ काय होतो की जोपर्यंत ज्या व्यक्तीला समस्या आहे, तो व्यक्ती स्वतः मनावरती घेत नाही, किंवा एकतर त्याच्या मनामध्ये जोपर्यंत विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत त्याची रिकव्हरी होत नाही. किंवा एखाद्या व्यक्तीने जर मनावरती घेतलं की आपल्याला ठीक व्हायचंय, 100% ठीक व्हायचंय, तर तो किती क्रिटिकल समस्या असेल तर त्यातून तो बाहेर येऊ शकतो. आणि याच गोष्टींच्या आधारावरती आपल्याला मार्गदर्शन केलं जातं की कळत नकळतपणे असे अनेक लोक आहेत की ज्यांना मोठमोठ्या समस्या होत्या. तर त्यांना काही एवढ्या सगळ्या गोष्टी माहीत नव्हत्या की काय केलं पाहिजे काय नाही, परंतु कळत नकळत पण त्यांच्या मनामध्ये एक उत्साह निर्माण झाला, एक आशा निर्माण झाली, एक विश्वास निर्माण झाला. आणि त्यां त्यांनी त्यांना ज्या गोष्टी पाहिजे होत्या त्याच्यावरती विश्वास ठेवला. मनापासून एक तीव्र तीव्र इच्छा निर्माण केली मनामध्ये, आणि विश्वासाने प्रयत्न करायला सुरुवात केली, आणि ते ठीक झाले. तसं अजून एक उदाहरण, म्हणजे असे असंख्य उदाहरण आहेत. तर आपण जेव्हा पूर्णपणे हा प्रोग्राम घेतो सातत्याने, तर एका महिन्यामध्ये जवळपास आपण अशा अनेक उदाहरणं सांगितली जातात
किंवा या लोकांनी काय काय केलेलं आहे नक्की, तर ते आपल्याला डिटेलमध्ये सांगितलं जातं. आता आपण काय करणार आहोत की आजच्या प्रोग्राममध्ये आपण थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत की अशा प्रकारे जी वेगवेगळ्या प्रकारच्या समस्यातून लोक ठीक झालेली आहेत, कुठलीही शक्यता नसताना, तर त्या लोकांनी नक्की काय केलेलं आहे. आता म्हणजे कुठलीही समस्या असेल, आता कसं होतं की किडनीची उदाहरणं आपल्याला, किडनीच्या आजारासंदर्भातली उदाहरणं आता आपल्याला मिळणार नाहीत जास्त. याचं कारण म्हणजे काय की किडनीची जी समस्या आहेत हे आता मागच्या 5, 10, 15 वर्षापासून लोकांना या समस्या व्हायला लागलेल्या आहेत. आणि आणि अशी असंख्य लोक पण आहेत की ज्यांची किडन्यांची कार्यक्षमता परत वाढलेली आहे, डायलिसिस बंद झालेले आहे, परंतु ते आता आमच्या कॉन्टॅक्टमध्ये अशी अजून लोक नाहीत की ज्यांचं पूर्णपणे डायलिसिस, समजा एखाद्याचं 2 महिने चालू होतं, सॉरी 2 वर्ष चालू होतं, 5 वर्ष चालू होतं, त्यानंतर त्याचं डायलिसिस बंद झालेलं आहे. तर अशी लोक कॉन्टॅक्टमध्ये नाहीत आमच्या, परंतु काही दिवसानंतर किंवा काही महिन्यानंतर अशी लोक आमच्याच आमच्याच माध्यमातून अशाच लोकांची आपल्याला ओळख होणार आहे. कारण आता ज्या लोकांनी आमचं ऑलरेडी मार्गदर्शन सुरुवात केलेली आहे की जानेवारी महिन्यापासून, त्यानंतर मागच्या महिन्यापासून, तर अशा लोकांना आम्ही अशा लेवलपर्यंत गायडन्स करणार आहे की त्यांचं पूर्णपणे ते 100% ठीक झाले पाहिजेत किंवा किडन्यांची कार्यक्षमता त्यांची वाढलीच पाहिजे. तर असे कॅन्सरचा आजार होता एका महिलेला, आणि त्यांना डॉक्टरांनी 6 महिन्यांचं आयुष्य सांगितलेलं होतं, परंतु त्या महिलेने मनावरती घेतलं आणि ती महिला फक्त 21 दिवसामध्ये, म्हणजे फक्त 3 आठवड्यामध्ये ठीक झाली. म्हणजे काय असतं की आपल्या मनामध्ये जी काही शक्ती शक्ती असते किंवा आपल्या मनाची जी शक्ती, अंतर्मनाची शक्ती आहे, ती विश्वास या गोष्टीवरती काम करते, बिलीफ. म्हणजे जेवढ्या जेवढ्या लवकर आपण आपल्या मनातला विश्वास बदलतो की एखादी गोष्ट आपल्याला मिळणार किंवा मिळू शकते, किंवा आपण आरोग्याच्या बाबतीत जर बोलायचं झालं, तर जेवढा लवकरात लवकर आपण आपल्या मनामध्ये पूर्णपणे विश्वास निर्माण करतो की आपण ठीक झालेलो आहोत, तर तेवढ्या लवकर आपण 100% ठीक होऊ शकतो. तर अशा पण काही गोष्टी घडलेल्या आहेत जगामध्ये की काही काही लोकांचे एकदम अशक्यप्राय आजार किंवा कुठलीही शक्यता नव्हती की त्यांचे आजार बरे होऊ शकतात, तर काही काही लोकांचे आजार एका एका दिवसामध्ये किंवा एका एका रात्रीमध्ये पण ठीक झालेले आहेत. म्हणजे अशा पण घटना घडलेल्या आहेत, फक्त आपल्याला त्या माहीत नसतात. म्हणजे काय की फक्त उपचारावरती अवलंबून न राहता आपल्याला अशा अनेक गोष्टी करता येतात, किंवा काही लोकांनी कळत नकळतपणे अशा गोष्टी केल्या की कुठलीही शक्यता नसताना किंवा कुठेही उपचार नसताना ते ठीक झाले. आणि ह्याच सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेलमध्ये सांगितल्या जातात. आता बघा, आपण मागच्या प्रोग्राम मध्ये एक व्हिडिओ बघितला होता की मॉरिस गुडमॅन नावाचे एक व्यक्ती होते की ज्यांचा विमान अपघात झाला होता आणि कुठलीही शक्यता नव्हती की ते ठीक होऊ शकतात. तर या व्यक्तीने काय केलं, जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं की या व्यक्तीला आपल्या मनाच्या शक्तीचा वापर कसा करायचा हे ऑलरेडी माहित होतं. आणि जेव्हा त्यांचा विमानाचा अपघात झाला, तेव्हा त्यांनी विमान कोसळत असताना, नॉर्मली आपण काय करतो, कुठलाही व्यक्ती काय करतो, आपल्याला अगदी थोडं साधं पाय घसरला तरी आपल्या तोंडातून काहीतरी निगेटिव्ह शब्द बाहेर येतात. परंतु हा व्यक्ती प्रायव्हेट प्लेन विमानामध्ये एकटाच होता, आणि तेव्हा जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता विमान हे कोसळणार खाली, तेव्हा त्यांनी हा विचार केला की मला यातून वाचायचंय आणि मी वाचणारच. हा त्यांनी विचार केला आणि विमान कोसळलं. विमानाचे अक्षरशः तुकडे झाले, तरी पण त्यातून ते वाचले. आणि आणि त्यांना गंभीर दुखापत झाली होती. आणि जेव्हा त्यांना दवाखान्यामध्ये नेलं, तेव्हा डॉक्टर बोलले होते की हे वाचणार नाहीत. परंतु विमान कोसळत असताना त्यांनी जो विचार केला होता, स्ट्रॉंगली जो त्यांनी विचार केला होता की मला वाचायचंय आणि वाचणार, त्या विचारामुळे ते कसल्याही परिस्थितीमध्ये जिवंत राहिले. आणि त्यांची बॉडी ज्या प्रकारे डॅमेज झाली होती, तर आताच्या काळात सुद्धा अशी कुठलीही उपचार पद्धती नाही की त्या व्यक्तीची ज्या प्रकारे बॉडी डॅमेज झाली होती, त्यांचं पूर्णपणे अंगाची हाडं मोडून गेली होती, सगळे मणके वगैरे सगळे, किडन्या डॅमेज झाले होते, लिव्हर डॅमेज झालं होतं. आणि जेव्हा ते वाचले, तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं होतं की त्यांना एकतर कृत्रिम श्वास घ्यावा लागत होता. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की हे जरी वाचले असले, तरी फक्त ते
डोळ्यांनी बघू शकतात आणि ऐकू शकतात, बाकी त्यांना त्यांच्या बॉडीची शरीराची हालचाल सुद्धा करता येणार नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. आणि अशा अवस्थेतला व्यक्ती जर हळूहळू हळू पूर्णपणे ठीक होत असेल, परत पहिल्यासारखं होत असेल, आणि ही घटना घडली होती 1981 मध्ये, म्हणजे जवळपास 44 वर्षापूर्वी ही घटना घडली होती, आणि तो व्यक्ती अजूनही जिवंत आहे. म्हणजे जर अशा प्रकारे पूर्णपणे शरीर उद्ध्वस्त झालेला व्यक्ती जर पूर्णपणे पहिल्यासारखा होऊ शकत असेल, तर कुठल्याही प्रकारचा व्यक्ती हा ठीक झालाच पाहिजे. आणि जसं आता आपण म्हटल्याप्रमाणे की त्या व्यक्तीचं ज्या प्रकारे शरीर उद्ध्वस्त झालं होतं, बॉडी डॅमेज झाली होती, तर त्यावेळेस तर काय एवढे ऍडव्हान्स मध्ये उपचार नव्हते. काही वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी एवढे ऍडव्हान्स उपचार नव्हते आताच्या सारखे. पण आताच्या काळात सुद्धा अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे जगामध्ये उपचार नाही की फक्त उपचारांच्या माध्यमातून म्हणजे अशा प्रकारचा व्यक्ती परत पाहिल्यासारखा होऊ शकतो. म्हणजे तेव्हाच्या काळात जर त्या व्यक्तीने हे अचीव केलेलं असेल, तर आता आपण सहजपणे उलट आताच्या काळामध्ये एवढं आहे की ज्या गोष्टी पूर्वीच्या काळी लोकांना सहजासहजी उपलब्ध होत नव्हत्या, तर त्या गोष्टी अगदी आपण सहजपणे माहीत करून घेऊ शकतो. की आपल्या मनाची म्हणजे माइंड पॉवर असेल, सबकॉन्शियस माइंड असेल, किंवा आपल्याला ज्या ज्या गोष्टींबद्दल माहिती पाहिजे असेल त्या गोष्टी आपण सहजपणे अगदी युट्यूबला पण बरेचसे व्हिडिओ असतात, बऱ्याच प्रकारची पुस्तकं असतात. म्हणजे अशा असंख्य गोष्टी असतात की ज्याच्या माध्यमातून आपण या गोष्टी जाणून घेऊ शकतो की आपल्याला काय केलं पाहिजे, किंवा अशा अशा प्रकारच्या लोकांनी काय केलं नाही. परंतु पूर्वीच्या काळामध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या. तर आपण आता अशी ही जी काही उदाहरणं बघितलेली आहेत, थोडक्यामध्ये अशी बरीचशी उदाहरणं आपण बघितलेली आहेत, की ज्याच्यामध्ये अजून एक सांगता येईल की जसं आता एखाद्या व्यक्तीला स्वतःला आजार असेल, तो तो स्वतःचा आजार ठीक करू शकतो. तसंच आपल्यामध्ये किंवा प्रत्येक व्यक्तीमध्ये अशी क्षमता असते की आपण आपल्या जवळचा एखादा कोणी व्यक्ती असेल, तर तो व्यक्ती आपल्यापासून कितीही लांब अंतरावरती असेल, तर त्या व्यक्तीचा सुद्धा आपण आजार ठीक करू शकतो. तर अशा प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टी आहेत बरं का, की एका महिलेला काही आजार होता, आणि तिच्या मुलीने, आता ही जी उदाहरणं आहेत ना, काही उदाहरणं, तर डॉक्टर जोसेफ मर्फी यांचं जगप्रसिद्ध पुस्तक आहे, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, या पुस्तकातली उदाहरणं आहेत. की त्यां की त्यांनी स्वतः डॉक्टर असल्यामुळं, आणि त्याच्यावरती त्यांनी पुस्तक लिहिलंय, माइंड पॉवर, किंवा आपल्या मनाची शक्ती कशी काम करते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्यक्षामध्ये घडलेल्या गोष्टींची, किंवा त्यांनी ज्या ज्या लोकांना मार्गदर्शन केलं आणि त्यांना फायदे झाले, अशा प्रकारचे काही म्हणजे उदाहरणं, प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींची उदाहरणं सांगितलेली आहेत. तर अशा प्रकारे काही लोकांनी त्यांच्या नातेवाईकांचे आजार आजार ठीक केलेले आहेत. किंवा खुद्द डॉक्टर जोसेफ मर्फी यांची जी बहीण होती, त्यांना काही आजार होता, गॉलस्टोन, आणि त्यांची बहीण त्यांच्यापासून जवळपास 9,000 किलोमीटर अंतरावरती होती. 9-9.5 हजार किलोमीटर अंतरावरती होती. आणि त्यांना ऑलरेडी हे सगळं माहीत असल्यामुळे त्यांनी त्या गोष्टीसाठी जे काही आवश्यक असतात गोष्टी, म्हणजे एखादा व्यक्ती समजा आपल्यापासून लांब अंतरावरती असेल, तर त्याच्यासाठी एक सकारात्मक विचारांचं चिंतन म्हणतो आपण, ब्लेसिंग ब्लेसिंग म्हणतो, किंवा चांगल्या प्रकारचे संदेश पाठवणे, चांगल्या विचारांचं चिंतन करणे, किंवा काही प्रार्थना करणे. तर अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी सातत्याने केल्या, आणि त्यांचा पण आजार ठीक झाला. म्हणजे आपल्या मनामध्ये, आता आपल्याला हे उदाहरण अजून चांगल्या प्रकारे कसं समजेल, की पूर्वीच्या काळामध्ये आपण आपले जे धार्मिक पुस्तकं वाचतो, किंवा काही ज्या शास्त्रामध्ये आपल्या काही गोष्टी वाचतो, तर त्याच्यामध्ये पूर्वीच्या काळामध्ये अशी लोक होती, किंवा आपले जे काही ऋषीमुनी होते, तर त्यांच्याकडे अशी क्षमता होती की त्यांनी कोणाला काही शाप दिला किंवा कोणाला काही वरदान दिलं, तर त्याप्रमाणे गोष्टी लगेच व्हायच्या. तर तशी क्षमता ही सध्याच्या काळामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये असते, फक्त आपल्याला ते माहीत नसतं. तर आपण ह्या क्षमतेचा जर विकास केला, तर जेवढा आपण त्या क्षमतेचा विकास करू, तेवढा दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण लवकरात लवकर फायदा मिळवून देऊ शकतो, या क्षमतेचा वापर करून. आणि त्या अशा दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं जातं. म्हणजे आपण जे सुरुवातीला सांगितलं होतं, की समजा एखाद्या व्यक्तीला किडनीची समस्या असेल, परंतु जर त्या व्यक्तीला हा प्रोग्राम आपला जॉईन करणं शक्य नसेल, किंवा कधी कधी काही लोकांचं वय जास्त असतं, मग त्यांना असं हे ऑनलाईन प्रोग्राम किंवा काही या गोष्टी व्यवस्थित समजत नाहीत, किंवा कधी कधी काय असतं की अगदी लहान मुलांना सुद्धा सध्याच्या काळामध्ये किडनीच्या वर समस्या येतात. आता आजच एका व्यक्तीशी बोलणं झालं,
तर त्यांचा 11 वर्षाच्या मुलाला किडनीच्या समस्या आहेत, 11 वर्षाच्या मुलाला. म्हणजे सध्याच्या काळामध्ये असं कुठल्याही वयोगटातील लोकांना किंवा मुलांना या समस्या होऊ शकतात कुठल्याही प्रकारच्या. मग अशा काही लोकांना किंवा मुलांना या काही ऑनलाईन प्रोग्राम किंवा अशा काही गोष्टी व्यवस्थितपणे समजत नाही किंवा ते अटेंड करू शकत नाहीत. परंतु त्यांच्यासाठी त्यांच्या घरातला कोणी व्यक्ती असेल, कोणी जवळचा व्यक्ती असेल, तर तो जर त्याची काहीतरी करायची तयारी असेल तर त्याला पण आम्ही डायरेक्टली मार्गदर्शन करू शकतो. आता बघा, ही अशी असंख्य उदाहरणं आहेत, परंतु आता आपण ही उदाहरणं नंतर येणारे जे आपले प्रोग्राम आहेत त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. प्रत्येक पुढचा जो आपला एक महिना महिना असणार आहे, संपूर्ण मार्च महिना, तर त्याच्यामध्ये आपण या सगळ्या उदाहरणांबद्दल जाणून घेणार आहोत. तर बघा, एक जगप्रसिद्ध पुस्तक आहे, मिरॅकल मॉर्निंग. तर या पुस्तकाचे जे लेखक आहेत, हेल एलरॉड, त्यांचा पण एक जबरदस्त ऍक्सिडेंट झाला होता. आणि पहिल्यांदा तर कुठलीही शक्यता नव्हती की तो व्यक्ती वाचू शकतो. तरी पण त्यांच्या मनामध्ये एक पॉझिटिव्हिटी असल्यामुळे ते वाचले. आणि त्यांच्या अंगाची बरीचशी हाडं अशी मोडलेली होती. आणि डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा व्यक्तीला चालता येणार नाही, मोकळं चालता येणार नाही स्वतःच्या पायावरती, असं सांगितलं होतं कधीच आयुष्यभर. परंतु हा व्यक्ती हळूहळू पूर्णपणे ठीक झाला. आणि त्याला आरोग्याच्याही समस्या होत्या, नंतर त्याला मोठमोठ्या आर्थिक समस्याही होत्या. त्यातून तो कशा प्रकारे बाहेर पडला याची पूर्णपणे स्टोरी आहे त्या पुस्तकामध्ये, मिरॅकल मॉर्निंग. आणि त्यांनी सांगितलंय त्या पुस्तकामध्ये की आपण मिरॅकल मॉर्निंग म्हणजे काय, की आपण रोज सकाळी उठून कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. आणि त्या गोष्टी जर आपण केल्या तर त्या गोष्टी करायला खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत. तर जगभरामध्ये हे पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे. आणि ज्या लोकांनी त्या गोष्टी फॉलो केल्या किंवा त्याप्रमाणे करायला सुरुवात केलं, तर अशा असंख्य लाखो लोकांच्या जीवनामध्ये चमत्कार घडलेले आहेत. लोकांच्या मोठमोठ्या आरोग्याच्या समस्या दूर झालेल्या आहेत, मोठमोठे अशक्यप्राय आजार ठीक झालेले आहेत, आर्थिक आर्थिक प्रगती झाली लोकांची, किंवा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये फायदा झालेला आहे या गोष्टींचा वापर करून. तर फक्त काय, की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी ह्या सहजपणे आपल्याला बऱ्याच गोष्टींची आपल्याला सहजपणे मदत घेता येते खरं तर. परंतु आपल्याला त्या गोष्टी माहीत नसतात, किंवा किंवा असं कोण सांगत नाही आपल्याला. आणि आपण काय करतो, किंवा बरेचसे लोक काय करतात, फक्त जे उपचार उपचार ते घेत असतात, म्हणजे त्यांना ठीक व्हायचं असतं. त्यांना त्यांना ज्या काही समस्या असतात, किडनीची समस्या असेल किंवा अजून काही समस्या असतील, तर त्यांना या सर्व प्रकारच्या समस्यातून ठीक व्हायचं असतं, म्हणून तर ते प्रयत्न करत असतात. की आता बरीचशी लोक डायलिसिस करतायत किंवा उपचार वगैरे घेत आहेत, औषधं घेत आहेत, किंवा डॉक्टरांचं गायडन्स घेत आहेत, किंवा अजून काही बरीचशी लोक किडनी ट्रान्सप्लांट पण करण्यासाठी नंबर लावून ठेवतात. तर असं प्रयत्न करत असतो प्रत्येक व्यक्ती, किंवा त्याची जी फॅमिली आहे ते प्रयत्न करतच असतात. परंतु अशा काही गोष्टी असतात सोप्या सोप्या, त्या जर आपल्याला माहीत पडल्या तर आपण सहजपणे आपल्या समस्या हळूहळू दूर करू शकतो, शारीरिक मानसिक क्षमता वाढवू शकतो, आणि हळूहळू 100% ठीक पण होऊ शकतो. तर आता आपल्याला महत्वाचा विषय म्हणजे हे जाणून घ्यायचं आहे की या लोकांनी काय केलेलं आहे नक्की, की जे अशा प्रकारे अ, असंख्य लोक ठीक झालेले आहेत, तर त्यांनी नक्की काय केलेलं आहे. आता ऍक्च्युली आपला जो प्रोग्राम आहे संपूर्ण अ, महिनाभराचा, विशेषतः एका महिन्यामध्ये आपण सर्व गोष्टी कव्हर सांगितल्या जातात आपल्याला. तर संपूर्ण महिनाभराचा प्रोग्राम ह्यासाठीच आहे की अशा प्रकारे जे असंख्य लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून समस्यातून ठीक झालेले आहेत, कुठे उपचार नसताना किंवा कुठलीही शक्यता नसताना ठीक झालेले आहेत, तर त्या लोकांनी नक्की काय केलं हे संपूर्ण आपल्याला महिनाभरात सांगितलं जाणार आहे. तरी सुद्धा आजच्या प्रोग्राममध्ये आपण थोडक्यात सांगणार आहोत, थोडक्यामध्ये कारण हे ज्या काही गोष्टी आहेत तर त्या प्रत्येक विषयावरती सेपरेटली डिटेलमध्ये आपल्याला माहिती देणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण काय करतो, की ह्या संपूर्ण महिनाभरामध्ये ज्या काही गोष्टी आता आपण थोडक्यात सांगणार आहोत त्या प्रत्येक गोष्टीबद्दल डिटेलमध्ये चर्चा केली जाते. कारण या गोष्टी आपल्याला जर समजल्या चांगल्या प्रकारे तर आपल्याला त्याचा सहजपणे वापर करता येतो. तर आता आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत की ह्या लोकांनी नक्की काय केलेलं आहे कळत नकळतपणे. आणि कार्यक्रमाचा उद्देश तोच आहे की 100% आरोग्य प्राप्तीसाठी
आपल्याला काय करता येईल, म्हणजे आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला काय काय करू शकतो, किंवा कुठल्या कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत की जेणेकरून आपण 100% आरोग्य परत मिळवण्याचं जे आपलं उद्दिष्ट आहे, किंवा जी आपल्या मनामध्ये इच्छा आहे, ती आपली इच्छा पूर्ण होऊ शकते. तर आपण आता हे जाणून घेणार आहोत थोडक्यामध्ये, की अशा अनेक लोकांनी किंवा 100% बरे झालेल्या लोकांनी काय केलं नक्की. पहिलं म्हणजे काय, की आपल्याला नक्की काय पाहिजे ते विचारपूर्वक व एकदम स्पष्टपणे ठरवणे. म्हणजे काय, की आपल्याला जी काही समस्या असेल आरोग्याची, त्याची वास्तविकता काही असेल, की समजा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितलंय की त्याला आयुष्यभर डायलिसिस करावं लागणार आहे, किंवा एकतर आयुष्यभर डायलिसिस करावं लागेल किंवा किडनी ट्रान्सप्लांट करावे लागेल, असे दोन पर्याय डॉक्टरांनी सांगितलेले आहेत. परंतु जे डॉक्टरांनी सांगितलंय ते त्याच्यावरती जास्त लक्ष न देता, तर त्या व्यक्तीने काय ठरवायचंय, की त्याला 100% ठीक व्हायचंय. उदाहरणार्थ, 100% शारीरिक आरोग्य प्राप्त करणे, 100% मानसिक आरोग्य प्राप्त करणे, शारीरिक आणि मानसिक क्षमता जास्तीत जास्त वाढवणे, हे त्याने ठरवायचंय. किंवा किडण्यांची किडन्या परत किडन्या परत एकदा 100% ऍक्टिव्ह करणे, किडण्यांची क्षमता किडण्यांची क्षमता परत 100% वाढवणे, हे त्याने ठरवायचं, स्पष्टपणे ठरवायचं. आणि हे ठरवत असताना ते कसं होणार याचा सुरुवातीला विचार करायचा नसतो. कारण आपल्या मनामध्ये जी असलेली शक्ती असते, किंवा अंतर्मनामध्ये असलेली जी शक्ती असते, तर जेव्हा आपण एखादी गोष्ट स्पष्टपणे ठरवतो, तेव्हाच ती खऱ्या अर्थाने काम करायला सुरुवात करते. आणि आता आजच्या प्रोग्राममध्ये, किंवा आपण मागच्या प्रोग्राममध्ये काही गोष्टी बघितल्या, किंवा आता आपण समजा या थोडक्यामध्ये गोष्टी सांगतोय, तर या गोष्टी आता आपल्याला लगेच समजत नाहीत. लगेच एका दिवसामध्ये किंवा एका तासामध्ये या गोष्टी आपल्याला समजत नाहीत. परंतु जसं आपण काही उदाहरणं बघितली, मागच्या प्रोग्राममध्ये आपण व्हिडिओ सुद्धा बघितला, तर या लोकांनी काय केलं, की त्यांना सुद्धा अशीच, त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा अशाच समस्या होत्या, की कुठेही उपचार नव्हते, कुठलीही शक्यता नव्हती, किंवा खुद्द डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा व्यक्ती ठीक होऊ शकणार नाही. तरी सुद्धा त्यांनी काय केलं, त्यांना पाहिजे ते ठरवलं की 100% आरोग्य परत मिळवायचे. आणि जेव्हा त्यांनी हे ठरवलं, तेव्हा त्यांना त्यांना सुद्धा माहित नव्हतं की कसं होणार आहे. परंतु तरी सुद्धा त्यांनी ठरवलं. उदाहरणार्थ, समजा एखाद्या व्यक्तीला डॉक्टरांनी सांगितलं होतं की तो व्यक्ती फक्त 3च महिने जगू शकतो, असं बरेच लोकांना डॉक्टरांनी सांगितलेलं होतं, असं सांगितलेलं असतं किंवा सांगतात. तर अशा जे लोक त्यातून पूर्णपणे बाहेर आले किंवा पूर्णपणे ठीक झाले, त्यांनी काय ठरवलं, की जे डॉक्टरांनी सांगितलं त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, किंवा त्यांना नकोच ना, ते नकोच होतं त्यांना. मग त्यांनी असं ठरवलं एखाद्या व्यक्तीने, की डॉक्टर जरी बोलले तर आपल्याला की बाबा 3 महिने जगू शकतो, तर त्या व्यक्तीने ठरवलं की मला 20 वर्ष जगायचंय, 25 वर्ष जगायचंय, 100% ठीक व्हायचंय, हे त्याने ठरवलं. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला ठरवायचे आपल्याला काय पाहिजे स्पष्टपणे. आणि हे ठरवत असताना सुरुवातीला ते कसं होणार याचा आपण फारसा विचार करायचा नाही. आणि हे आपल्याला समजण्यासाठी थोडक्यात जर आपण सांगायचं म्हणलं, की जेव्हा आपण रात्री, समजा उदाहरणार्थ आपल्याला रात्रीचं एखाद्या ठिकाणी जायचं असेल गाडीने, रात्रीचं, समजा आपल्याला 10 किलोमीटर अंतर चालून जायचं आहे, 10 किलोमीटर, आणि रात्रीची वेळ आहे. तर समजा आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल, तर त्या दोन ठिकाणांच्या मध्ये अंधार आहे, रात्रीची वेळ असल्यामुळे अंधारच आहे पूर्णपणे. तर आपल्याला आपल्याला कधी हा प्रश्न पडतो का, की आपण अंधारात कसं जाणार आहे. कारण आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण आता गाडीने प्रवास करणार आहे, किंवा आपण कारने जाणार आहे, तर कारला लाईट असतात, गाडीला लाईट असतात. तर जसं जसं आपण पुढे पुढे जाणार, तसं तसं आपल्याला पुढचा रस्ता दिसणार आहे. तसंच जेव्हा आपण आपल्या आपल्याला काय पाहिजे आपण स्पष्टपणे ठरवतो, आणि त्या दिशेने प्रयत्न करायला सुरुवात करतो, तेव्हा आपल्या मनामध्ये जी असलेली शक्ती आहे, किंवा ती 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 शक्तीच, किंवा हळूहळू आपल्याला मार्ग दाखवते, किंवा आपल्याला पुढे पुढे जसं जसं आपण प्रयत्न करू, तसं तसं आपल्याला पुढचे मार्ग सापडत जातात. आणि आपल्याला यासाठी आम्ही मार्गदर्शन सुद्धा करणारच आहोत. त्याच्यामुळे असं काही नाही की फक्त आपल्यालाच ठरवायचं असं काही नाही. तर आपल्याला सुद्धा आपण प्रत्यक्ष मार्गदर्शन करणारच आहोत. म्हणजे जे अनेक लोकांनी केलं तेच आपण सांगतो इथे, की त्यांनी काय केलंय, की एक तर पाहिजे ते स्पष्टपणे ठरवलं त्यांनी. त्यानंतर आपण जे ठरवलेलं आहे ते मिळणारच, अशी मनामध्ये
पूर्णपणे विश्वास निर्माण केला, दृढ विश्वास निर्माण केला. सकारात्मक आशा म्हणजे शक्य आहे आणि होणारच असा मनामध्ये त्यांनी विश्वास निर्माण केला. आता आपण आपल्याला पाहिजे ते स्पष्टपणे ठरवताना सुद्धा असा विचार नाही करायचा की कसं होणार. मनामध्ये आपण विश्वास निर्माण करायचा की होणारच ते. हा विश्वास निर्माण करत असताना सुद्धा अजिबात विचार करायचा नाही कसं होणार आहे. फक्त या दोन गोष्टी आपल्याला सुरुवातीला करायच्या आहेत. आणि जे जे अनेक लोकांनी केलेलं तेच आपण सांगतोय ते. जर आपल्याला आपल्या समस्या दूर करायच्या असतील तर अशा पद्धतीने, जसं असंख्य लोकांनी केलं, लाखो लोकांनी या गोष्टी केलेल्या आहेत आणि या गोष्टी सगळ्या सिद्ध आहेत, सिद्ध. जसं एखादी गोष्ट, कुठलीही गोष्ट मिळवण्याचा फॉर्म्युला असतो किंवा काही एक्सपेरिमेंट असतो, तसाच हा फॉर्म्युला आहे. पूर्णपणे फॉर्म्युला एक प्रूव्हन फॉर्म्युला आहे, सिद्ध सिद्ध झालेला फॉर्म्युला आहे. आणि ह्या विषयावरची असंख्य पुस्तकं म्हणजे जास्तीत जास्त पुस्तके डॉक्टरांचीच आहेत, की आपल्या मनाची शक्ती किंवा आपल्या आतमध्ये असलेली शक्ती ही कशा प्रकारे काम करते त्याच्यावरती आधारित हा फॉर्म्युला आहे. एकदम प्रूव्हन फॉर्म्युला आहे तो. म्हणजे एखादी गोष्ट प्रत्यक्षामध्ये जरी नसली सध्या, आणि ती कशी मिळणार हे जरी आपल्याला माहित नसलं, किंवा कुठलीही शक्यता नसली की ही गोष्ट प्रत्यक्षामध्ये मिळणार आहे आपल्याला, तरी सुद्धा ते आपल्याला ठरवायचंय. जर आपल्याला पाहिजे असेल तर ठरवायचं आपण. जर आपल्याला 100% आरोग्य पाहिजे असेल तर आपण असं ठरवायचंय कुठल्या परिस्थितीमध्ये. कसं होणार काय होणार, हे हा विचार नंतर येणार आहे तो. पण आधी आपल्याला ठरवायचं. जसं आपण जर बघितलं तर आता आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी असतात, अगदी सुईपासून विमानापर्यंत, सुईपासून विमानापर्यंत आपण सगळ्या गोष्टींचा सर्रासपणे वापर करतो. तर त्या गोष्टी निर्माण होण्यापूर्वी सुद्धा कुणालाच माहित नव्हतं की या गोष्टी निर्माण होऊ शकतात. तर तरी पण त्या गोष्टी नंतर निर्माण झाल्या, किंवा कुणालाही खात्री नव्हती की अशा गोष्टी निर्माण होऊ शकतात. कुणालाही विश्वास नव्हता, परंतु ज्यांनी त्या गोष्टी निर्माण केल्या त्यांनाच फक्त खात्री होती. तसंच जगभरामध्ये आतापर्यंत असे हजारो लाखो लोक बरे झाले आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या आजारातून. आणि त्यांना खरं तर चमत्कार म्हणलं जातं. आणि हे करत असताना आपल्याला कुठल्याही मनामध्ये डाऊट येऊन द्यायचा नाही आणि शंका येऊन द्यायची नाही. त्यासाठी आपण काय करायचं, ज्या ज्या गोष्टींनी आपला मनातला विश्वास वाढेल अशाच गोष्टी आपण करत राहायच्या. म्हणजे काय, आपण चांगले चांगले पुस्तकं वाचत राहायची, आपला प्रोग्राम बघत राहायचा, किंवा आम्ही ज्या गोष्टी सांगतो त्या समजून घेत राहायचं, किंवा अजून काय, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण सांगतो की जेणेकरून आपल्या मनातला विश्वास टिकून राहतो आणि वाढत जातो. त्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आपण ठरवलं ते मिळवण्याचा आपल्याला दृढ संकल्प करायचा, पक्का निश्चय करायचा आहे, दृढ संकल्प. आता आपण हे जे काही गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्याच्यावरती, प्रत्येक गोष्टीवरती आपण सेपरेटली टॉपिक घेतो. म्हणजे या गोष्टी करायला खूप सोप्या सोप्या गोष्टी आहेत खरं तर. हे आता थोडक्यामध्ये आपण सांगतोय, परंतु प्रत्येक गोष्टीवरती, प्रत्येक विषयावरती डिटेलमध्ये चर्चा केली जाते, किंवा त्या संदर्भात काही व्हिडिओ असतात ते सुद्धा दाखवले जातात, किंवा प्रत्येक व्यक्तीला हे जे काही सर्व गोष्टी असतात त्या व्यवस्थितपणे एक्सप्लेन केल्या जातात पर्सनली सुद्धा. त्यानंतर अत्यंत तीव्र इच्छा निर्माण करणे, त्याला म्हणतात बर्निंग डिझायर. तर आपल्याला काय करायचंय, की आपल्याला आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण झाली पाहिजे की आपल्या समस्या दूर करायच्या आहेत. कुठली शक्यता जरी नसली ना की आपल्या समस्या कशा दूर होतील, तरी सुद्धा आपण मनामध्ये इच्छा निर्माण करायची आहे तीव्र, की आपल्याला 100% ठीक व्हायचंय, किडन्या परत एकदा ऍक्टिव्ह करायच्यात, क्रिएटिन लेवल एक वरती आणायचंय, म्हणजे आणायचंय नॉर्मल, नेहमी नॉर्मलच ठेवायचंय. क्रिएटिनची लेवल नेहमी नॉर्मलच ठेवायची 1च्या आसपास. किंवा इतर काही समस्या असतील आपल्याला, त्याही आपल्याला 100% दूर करायच्या आहेत. डायलिसिस आपल्याला पूर्णपणे बंद करायचंय. ही अशी आपल्या मनामध्ये तीव्र इच्छा निर्माण जर आपण केली आणि करायची आपल्याला, तर आपल्याला पुढच्या गोष्टी सोप्या होणार आहेत. ते कसं होणार, म्हणजे ह्या गोष्टी करत असताना आपल्याला पाहिजे ते ठरवणे, विश्वास निर्माण करणे, संकल्प करणे, तीव्र इच्छा निर्माण करणे, हे करत असताना आपण अजिबात विचार करायचा नाही सुरुवातीला कसं होणार आहे. हा संपूर्ण आपला जो कार्यक्रम असणार आहे तो त्यासाठीच आहे, की आपल्याला ज्या गोष्टी पाहिजेत त्या प्रत्यक्षामध्ये कशा आणायच्या. त्यासाठीच आपल्यापैकी प्रत्येकाला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन त्यासाठीच केलं जाणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला लगेच पहिल्या दिवसाचा प्रोग्राम बघितल्यानंतर, किंवा आजचा प्रोग्राम बघितल्यानंतर लगेच लगेच आपल्याला काही मनामध्ये शंका आणायची गरज नाही कसं होणार आहे.
आपल्याला कमीत कमी जे आम्ही 3 महिन्याचं मार्गदर्शन करणार आहोत त्यासाठीच करणार आहोत. आता ह्या ज्या काही गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला काय लगेच 1 तासात किंवा 2 दिवसामध्ये समजणार नाहीत सगळ्या गोष्टी लगेच. परंतु कमीत कमी आता आपल्याला एवढं तरी माहीत झालेलं आहे की पहिला प्रोग्राम बऱ्याच लोकांनी अटेंड केला किंवा आजचा प्रोग्राम सुद्धा आता बरीचशी लोक बघतायत. तर कमीत कमी आता आपल्याला एवढं तरी माहिती झालेलं आहे की पॉसिबल आहे. आपल्या शारीरिक क्षमता वाढणं पॉसिबल आहे, मानसिक क्षमता वाढणं पॉसिबल आहे, त्यानंतर आपली किडन्यांची कार्यक्षमता वाढणं पॉसिबल आहे, क्रिएटिनिनची लेवल नॉर्मलवरती येणं पॉसिबल आहे, त्यानंतर डायलिसिस बंद होणं पॉसिबल आहे, किंवा आपलं 100% आपण ठीक होणं पॉसिबल आहे. एवढी तरी आपल्या मनामध्ये आता काही ना काहीतरी विश्वास निर्माण झालेला असणार आहे आता बऱ्याच लोकांच्या मनामध्ये. तर हळूहळू आपल्याला या गोष्टी माहीत करून घ्यायच्यात बऱ्याचशा गोष्टी. त्यानंतर सकारात्मक सूचनांचा वापर केलेला आहे या लोकांनी. म्हणजे बरेचदा काय होतं की सायंटिफिकली असं सिद्ध झालेलं आहे की आपल्या मनामध्ये 24 तासामध्ये 60,000पेक्षा जास्त विचार येतात. आता यातले बरेचसे विचार हे परत परत होणारे असतात किंवा जास्तीत जास्त विचार हे निगेटिव्ह असतात. जर आपण आपल्या विचारांकडं जाणीवपूर्वक लक्ष नाही दिलं तर बरेचसे विचार हे निगेटिव्ह असतात. आणि त्याच्यामुळं आपल्याकडे जी निसर्गाने आपल्याला एक क्षमता दिली आहे विचार करण्याची, कल्पना करण्याची, तर त्याचा आपण कळत नकळतपणे चुकीचा वापर करतो. तो चुकीचा वापर होतो आपल्याकडून. त्याच्यामुळं सकारात्मक स्वयंसूचना म्हणजे आपल्याकडे जी विचार करण्याची क्षमता आहे, तर त्याचा आपण पॉझिटिव्हली कसा वापर करायचा हे आपल्याला शिकवलं जातं. आणि आपण नक्की कुठल्या विचारांचं चिंतन करायचं हे आपल्याला सांगितलं जातं. उदाहरणार्थ, आपण असं चिंतन करू शकतो, केलं पाहिजे, की माझा रक्तदाब किंवा बीपी नेहमीच एकदम नॉर्मल राहत आहे. दुसरं उदाहरण काय, की माझी क्रिएटिनिनची लेवल, माझ्या शरीरातील क्रिएटिनिनची लेवल नेहमीच एकदम नॉर्मल म्हणजे 1च्या आसपास राहत आहे. असा आपण विचार करू शकतो. कारण कारण जी गोष्ट आपल्याला पाहिजे त्याचा विचार आपण केलाच पाहिजे. किंवा हळूहळू माझ्या किडन्यांची कार्यक्षमता वाढत आहे, किंवा ज्या गोष्टी आपल्याला आवश्यक आहेत, किंवा आता आपल्याला झोपेची आवश्यकता आहे, रोज चांगल्या प्रकारच्या झोपेची. तर मला दररोज रात्री एकदम चांगल्या चांगल्या प्रकारची झोप लागत आहे, शांत झोप लागत आहे, नैसर्गिक झोप लागत आहे. कारण कुठलीही गोष्ट प्रत्यक्षामध्ये येणे डायरेक्टली प्रत्यक्षामध्ये येत नाही. एखादी गोष्ट जेव्हा आधी विचारामध्ये निर्माण होते किंवा कल्पनेमध्ये निर्माण होते तेव्हाच ती प्रत्यक्षामध्ये येऊ शकते. तसंच आपल्याकडे कल्पना करण्याची एक शक्ती असते, कल्पना करायची पण शक्ती असते आपल्याकडे. त्याचा पण आपण एक नियोजनबद्ध पद्धतीने उपयोग केला तर अक्षरशः याला याला म्हणतात, जादू म्हणतात. कल्पना शक्ती जी आपल्याकडे, कल्पना करण्याची जी क्षमता आहे त्याला एक, खरं तर ती एक जादू, एक प्रकारची जादू आहे. तर त्याचा आपण जर एक, ज्या गोष्टी आपल्याला पाहिजेत त्या मिळवण्यासाठी एकदा वापर केला, तर ज्या लोकांना मोठमोठ्या समस्या किंवा आजार होते, तर त्यांनी, किंवा कुठलीही शक्यता नव्हती की ते ठीक होऊ शकतात, तर त्या लोकांनी कल्पनाशक्तीचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे आणि त्यांच्या समस्या हळूहळू पूर्णपणे दूर झालेल्या आहेत. तसंच 8वा मुद्दा आहे की, म्हणजे ही पण गोष्ट आपण करू शकतो, योग्य ते मार्गदर्शन मिळवणे. म्हणजे काय, की आपण निसर्गाचं निसर्गाचं मार्गदर्शन मिळवू शकतो आपल्या समस्या दूर करण्यासाठी, किंवा जे आपल्या मनामध्ये शक्ती असते तर आपल्या मनाचंही मार्गदर्शन मिळू शकतो. किंवा आपण समजा देवाला मानतो किंवा ईश्वराला मानतो, तर त्या ईश्वराचंही मार्गदर्शन आपल्याला मिळवता येतं. किंवा ज्या शक्तीला आपण मानतो त्या शक्तीचंही आपल्याला मार्गदर्शन मिळवता येतं, मदत घेता येते. म्हणजे या सुद्धा गोष्टी आपल्याला करता येतात, पण ते आपल्याला माहित पाहिजे कशा प्रकारे करायचं. तर ते सुद्धा आपल्याला सांगितलं जातं की कशा प्रकारे आपण हे करू शकतो. त्यानंतर आपण अजून काही गोष्टी करता येतात. म्हणजे जे लोक मोठमोठ्या आजारातून बरे झाले किंवा 100% ठीक झाले, काय त्यांनी या सगळ्या गोष्टी नाही केलेल्या. त्यांनी काही ठराविकच गोष्टी केल्या, परंतु आपण हा एक ऍक्शन प्लॅन बनवलेला आहे. ऍक्शन प्लॅन अशा प्रकारचा असतो आणि या प्रत्येक गोष्टीवरती आपल्याला डिटेलमध्ये चर्चा केली जातात. आता आपण हे फक्त सांगतोय काय 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 आपण करू शकतो, परंतु पुढं येणाऱ्या पुढच्या संपूर्ण महिनाभरामध्ये आपण या प्रत्येक विषयावरती डिटेलमध्ये चर्चा करतो, प्रत्येक विषयावरती सेपरेटली. आणि या गोष्टी एकदम सोप्या सोप्या आहेत करायला. तसंच आपल्याला काही चांगल्या चांगल्या सवयी आपण लावून घेतल्या पाहिजेत. म्हणजे ज्या गोष्टी केल्यामुळं किंवा ज्या सवयी आपण लावल्यामुळं आपल्याला फायदा होऊ शकतो किंवा आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते, तर त्याच गोष्टी आपण केल्या पाहिजेत. आणि
ज्या गोष्टीमुळे आपलं नुकसान होऊ शकतं किंवा आपलं आरोग्य अजून खराब होऊ शकतं, तर अशा गोष्टी आपण कॅन्सल केल्या पाहिजेत, अशा गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत. तर सध्याच्या काळामध्ये काय होतं की बऱ्याच ज्या लोकांना आरोग्याच्या समस्या असतात कुठल्याही प्रकारच्या, तर ते लोक किंवा त्याच्या फॅमिलीतले लोक प्रयत्न तर करत असतात की आपल्याला सुधारणा झाली पाहिजे, उपचार सुरू असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करत असतात, परंतु कळत नकळतपणे त्यांच्याकडून अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात की ज्याच्यामुळं खरं तर त्या व्यक्तीच्या समस्या या दूर होत नाहीत, किंवा कधी कधी अशा गोष्टी त्या व्यक्तीकडून होत असतात कळत नकळतपणे की त्या व्यक्तीची समस्या अजून वाढत असते. आता हे माहीत नसतं लोकांना की असं आता कारण आता आम्ही बऱ्याच लोकांचं ऑब्झर्वेशन करतो किंवा आपल्या आजूबाजूला, किंवा आता आम्हाला माहित असतं की कुठं काय चालतं किंवा कुठला आजार असेल किंवा काय असेल. तर अशी जवळपास 90% लोक आहेत, 90% सध्याच्या काळामध्ये जवळपास ऑलमोस्ट 90% लोक असे असतील की ज्यांना कुठल्याही प्रकारच्या आरोग्याच्या समस्या असतील, कुठला आजार असू द्या, कॅन्सर असेल, किडनीचा आजार असेल, लिव्हरची समस्या असेल, त्यातली जास्तीत जास्त लोकांकडून अशा काही गोष्टी होतात की त्याच्यामुळं, त्या गोष्टींमुळं किंवा त्यांच्या सवयींमुळं त्यांच्या समस्या एकतर आहेत अशाच राहतात किंवा किंवा बऱ्याचदा वाढत जातात. फक्त योग्य त्या गोष्टी त्यांना माहीत नसतात किंवा कधी कधी माहीत असतात तरी त्यांच्याकडून त्या व्यवस्थितपणे फॉलो होत नाहीत. तर या तर या गोष्टींबद्दल सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारे सांगितलं जातं की अतिशय सोप्या पद्धतीने, एकदम सोप्या सोप्या गोष्टी असतात, त्या गोष्टी आपण करायला सुरुवात केली आणि ज्या गोष्टी अनावश्यक असतात किंवा ज्याच्यामुळे आपलं नुकसान होऊ शकतं अशा गोष्टी आपण बंद करायच्या करणं, तरी सुद्धा आपल्या तब्येतीमध्ये एक आश्चर्यकारक सुधारणा व्हायला सुरुवात होते. फक्त त्याच्या एवढ्या गोष्टी केल्यामुळे सुद्धा. आणि महत्वाचं म्हणजे काय की आम्ही आपल्याला पूर्णपणे एक ऍक्शन प्लॅनच देतो, म्हणजे सांगतो प्रत्येक व्यक्तीला की समजा आता एखाद्या व्यक्तीला 100% ठीक व्हायचं आहे किंवा किडण्यांची कार्यक्षमता वाढवायची आहे 100%, किंवा इतर काही समस्या असतील त्यातून सुद्धा 100% बाहेर पडायचं, तर त्या व्यक्तीने नक्की काय करायचं. तर या गोष्टीचा त्याला एक ऍक्शन प्लॅन दिला जातो आणि या गोष्टी करायला खूप सोप्या असतात. फक्त त्या गोष्टी त्याच्याकडून सातत्याने होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीशी पर्सनली बोललं जातं, पर्सनली त्या व्यक्तीला गाईड केलं जातं, त्याला मोटिवेशन दिलं जातं, इन्स्पिरेशन दिली जाते, प्रेरणा दिली जाते. तसंच तो व्यक्ती सुद्धा कधी पण आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो, की त्याला जर काही अडचण येत असतील किंवा काही अजून काही गोष्टी त्याला माहिती पाहिजे असेल तर त्याला सातत्याने आम्ही सपोर्ट करत राहतो. म्हणजे आपल्याला सातत्याने कृती सुरू ठेवायची असते आणि महत्वाचं म्हणजे संयम ठेवायचा असतो, संयम, पेशन्स. म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीला समजा सांगितलं की आपण कमीत कमी 1 महिना या गोष्टी करायच्यात, तर त्याने 1 महिना त्या गोष्टी केल्या पाहिजेत किंवा सातत्य ठेवलं पाहिजे त्यामध्ये. आणि या गोष्टी करायला एवढ्या सोप्या असतात. म्हणजे उदाहरणार्थ जसं पहिल्या प्रोग्राममध्ये अंगराज शेडगे यांनी त्यांचे अनुभव सांगितले की ते रोज काय काय करतात. रोज सकाळी समजा उठतात, व्यायाम करतात, तर रोज आपण व्यायाम केला पाहिजे किंवा जो व्यायाम शक्य असेल किंवा योग्य असेल तो आपण केला पाहिजे. महत्वाचं म्हणजे काय करतात ते, रोज समजा मेडिटेशन करतात, मेडिटेशन रोज करायचं. त्यानंतर आपण अफर्मेशन, प्रत्येक व्यक्तीला अफर्मेशन दिले जातात की त्याने कुठल्या विचारांचं चिंतन करायचं, ते त्याला पाठवलं जातं. तर त्याने ते रोज 10 मिनिटं ते विचारांचं चिंतन करायचं. किंवा आपल्याला काही पुस्तकांची नावं सांगितली जातात. जसं अंगराज शेडगे यांनी सांगितलं की ते रोज सकाळी 5 ते 5:15 म्हणजे जवळपास अर्धा पाऊण तास चांगल्या चांगल्या पुस्तकांचं, मोटिवेशनल पुस्तकांचं वाचन करतात. तर आपण ते रोज वाचन केलं पाहिजे. म्हणजे या एकदम सोप्या सोप्या गोष्टी आहेत की अगदी आपण सहजपणे एका जागेवर बसून पण गोष्टी करू शकतो. तर या गोष्टी सातत्याने बऱ्याच लोकांना माहीत असतात पण त्या होत नाहीत. म्हणून आपल्याला या आमच्या मार्गदर्शनाचा उद्देश हाच आहे की आपल्याला सातत्याने ते मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि या गोष्टी आपल्याकडून सातत्याने व्यवस्थितपणे संयमपूर्वक झाल्या पाहिजेत आणि हळूहळू आपल्या तब्येतीमध्ये किंवा आरोग्यामध्ये सुधारणा होऊन आपलं 100% आरोग्य प्राप्तीचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य झालं पाहिजे. तर बघा, कुठलीही परिस्थिती म्हणजे एक परिणाम असतो. आता समजा कुठल्याही व्यक्तीची एखादी परिस्थिती सध्याची असेल, आरोग्याची परिस्थिती असेल किंवा कुठलीही परिस्थिती असेल, तर तो एक परिणाम आहे. आणि एखाद्या व्यक्तीच्या बाबतीमध्ये त्याच्या जीवनामध्ये अगदी लहानपणापासून कोणकोणत्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत, त्याचा तो परिणाम असू शकतो, त्याची सध्याची परिस्थिती म्हणजे. त्याच्यामुळं आपल्याला जर आपल्या
सध्याचा नको असलेला परिणाम म्हणजे आपला आजार म्हणजे आपलं आरोग्य बिघडलेलं आहे सध्या, काही किडनीच्या समस्या आहेत किंवा अजून काही समस्या आहेत, तो परिणाम आपल्याला नको आहे. त्याच्यामुळं आपल्याला तो परिणाम बदलायचा असेल आणि एक चांगला परिणाम मिळवायचा आहे. चांगला म्हणजे काय, की आपल्याला 100% आरोग्याची प्राप्ती करायची आहे. किडण्यांची कार्यक्षमता वाढवायची आहे. डायलिसिस पूर्णपणे बंद करायचं आहे किंवा आपल्या शारीरिक क्षमता वाढवायच्या आहेत, मानसिक क्षमता वाढवायच्या आहेत, असा परिणाम आपल्याला निर्माण करायचा आहे. तर किंवा कुठल्याही प्रकारचा परिणाम आपल्याला जर जीवनामध्ये निर्माण करायचा असेल कुठल्याही बाबतीतला, तर आपल्याला योग्य त्या गोष्टी फक्त करायला हळूहळू सुरुवात करायची आहे. आणि जर ते आपण करायला सुरुवात केली आणि त्यासाठीच आम्ही आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, तर कुठल्याही परिस्थितीमधून हळूहळू आपण पाहिजे त्या गोष्टी किंवा परिणाम किंवा आपल्याला 100% जो आरोग्य प्राप्तीचा परिणाम पाहिजे, तर तो मिळवू शकतो. आणि पसायदानामध्ये 12व्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी जे पसायदान दिले, तर त्याच्यामध्ये सुद्धा हा उल्लेख आहे, की जो जे वांछील तो ते लाभो. म्हणजे सर्वांसाठी त्यांनी सांगितले, सर्वांच्या बाबतीत त्यांनी सांगितलंय, की प्रत्येक व्यक्तीजवळ अशी एक क्षमता असते, की त्याला जे जे पाहिजे ते त्याला मिळू शकते. ही क्षमता प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये आहे. फक्त त्याने तसं ठरवणं गरजेचं असतं किंवा त्याने विचार करणं गरजेचं असतं आणि तसे त्याने प्रयत्न केले किंवा तसा विश्वास ठेवला तर त्याला त्या गोष्टी सहजपणे मिळतात. पण आपल्याला हे माहीत नसतं. ही क्षमता आपल्या आतमध्ये हे जर आपल्याला माहीत पडलं तरच आपण त्याचा वापर करू शकतो. म्हणजे कुठली गोष्ट असेल, ती जर आपल्याकडे आहे, जर आपल्याला माहीत असेल तरच आपण त्याचा वापर करू शकतो. तशाच प्रकारचं आहे, की आपल्या आतमध्ये किंवा मनामध्ये ज्या काही क्षमता आहेत त्या आपण ओळखणं गरजेचं आहे किंवा त्याच्याबद्दल जेवढं आपण जास्तीत जास्त नॉलेज मिळेल आपल्याला, तर तेवढा त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला समजतं. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा आमच्या गाड्यांच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्या आतमध्ये असलेल्या ज्या क्षमता असतात त्या माहीत पडतात. त्याचा वापर कसा करायचा हे समजतं. म्हणजे उपचारासोबत आपण त्या गोष्टींचा वापर करायला सुरुवात केली, तर हळूहळू आपल्याला त्याचा चांगला परिणाम मिळतो. आणि स्वामी विवेकानंदांनी पण तेच म्हटलेलं आहे, की सर्व शक्ती आपल्या आतमध्ये आहे. तर आता हा जो आपला कार्यक्रम असणार आहे, किडनी केअर गायडन्स प्रोग्राम, किडनी केअर मार्गदर्शन प्रोग्राम, तर हा प्रोग्राम आपला सातत्याने सुरूच राहणार आहे, आठवड्यातला 3 दिवस. फक्त आपण दर महिन्यामध्ये एक नवीन पद्धतीने हा प्रोग्राम परत चालू करतो. कारण आपल्याकडे दर महिन्याला काही नवीन लोक सुद्धा जॉईन होत असतात या प्रोग्राममध्ये. कारण या काही ठराविक गोष्टी असतात, त्या गोष्टी एकदा आपल्याला समजल्या तर त्याच्या आधारावरती आपण हळूहळू योग्य त्या गोष्टी करायला सुरुवात करायची असते. आणि आम्ही तसं आपल्याला मार्गदर्शन सुद्धा करत राहतो सातत्याने. तर हा जो आपला कार्यक्रम असा असणार आहे, की लाईव्ह प्रोग्राम आपण घेतोय रात्री 8:30 ते 9:30 या वेळेमध्ये, तर पावणे पावणे 10 पर्यंत. परंतु जर काही कारणामुळे एखाद्या व्यक्तीचं रेकॉर्डिंग प्रोग्राम बघायचं चुकला तर त्याला रेकॉर्डिंग उपलब्ध होणार आहे. तर ते रेकॉर्डिंग आपण कधी पण बघू शकता. आणि त्यासोबत प्रत्येक व्यक्तीला फोनवरून सुद्धा म्हणजे बाकीच्या वेळेमध्ये किंवा ज्या लोकांचं 1 महिन्याचा प्रोग्राम बघून पूर्ण होणार आहे, तर त्यांना पर्सनल गायडन्स सुद्धा फोनवरून भेटणार आहे सातत्याने. त्यांना चांगल्या प्रकारे फरक पडेपर्यंत किंवा 100% त्यांना चांगल्या प्रकारचा त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा होईपर्यंत सातत्याने आपल्याला मार्गदर्शन हे मिळणारच आहे. आणि आता महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाचे आपल्याला जे आमचं मार्गदर्शन आपण उपलब्ध आपल्याला होणार आहे, ऑनलाईन प्रोग्राम प्लस पर्सनल गायडन्स. तर त्याची आता आपल्याला बऱ्याच लोकांना मागच्या प्रोग्राम मध्ये आपण फी सांगायचं राहून गेलेलं होतं. तर या कार्यक्रमाची जी फी असणार आहे ती अत्यंत कमी असणार आहे. म्हणजे जेवढ्या आपल्या समस्या आहेत किंवा जेवढा आतापर्यंत बऱ्याच लोकांचा खर्च झालेला आहे किंवा सातत्याने खर्च होतोय दर महिन्याला, तर त्याच्या मानाने ही फी खूप खूप कमी आहे. तर ही जी फी असणार आहे, तर त्याची आपल्याला मनी बॅक गॅरंटी पण आहे. मनी बॅक गॅरंटी म्हणजे काय, की समजा एखाद्या व्यक्तीने आमचं हे 3 महिन्याचा गायडन्स घेतला, ती- एखाद्या व्यक्तीने जर आपला 3 महिन्याचा गायडन्स घेतला आणि 3 महिने पूर्ण झाल्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला असं वाटलं की आपल्याला काहीच फायदा नाही झाला, तर तो व्यक्ती त्याला पैसे परत आम्ही देऊ शकतो. आणि म्हणजे असं असं ऍक्च्युली होणारच नाही, कारण पहिल्या आठवड्यापासूनच आपल्याला फायदा व्हायला सुरुवात होते. खरं तर पहिल्या आठवड्यापासूनच आपल्याला या कार्यक्रमाच्या माध्यमातून किंवा आमच्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून फायदा व्हायला सुरुवात होत असते. आणि ऍक्च्युअल मध्ये या कार्यक्रमाची जी फी असणार आहे 3 महिन्याकरता, म्हणजे आपला कार्यक्रम प्लस गायडन्स,
तर ती असणार आहे फक्त 4,700 रुपये. तर त्याच्यामध्ये वरती आम्ही जे 30,000 रुपये लिहिलेले आहे, याचं कारण म्हणजे काय असतं, की आपण हा ऑनलाईन प्रोग्राम आठवड्यातला 3 दिवस आणि मार्गदर्शन असं करतो. परंतु जे लोक आमचं फक्त पर्सनल गायडन्स घेतात, म्हणजे ज्यांना अशा प्रकारचा प्रोग्राम अटेंड करायचा नसतो, किंवा ज्यांना डायरेक्टली आपलं गायडन्स पाहिजे असतं, तर त्यांचे आपण एका महिन्याला 10,000 रुपये घेत असतो. कारण त्यांना आपण पर्सनली वेळ देतो वेगळा, जास्त जास्त वेळ द्यावा लागतो त्यांना. कमीत कमी महिन्यातले 15 दिवसाचा वेळ द्यावा लागतो. रोज अर्धा, म्हणजे दर 2 दिवसातून अर्धा तास, 2 दिवसातून सेपरेटली त्यांना अर्धा पाऊण तास द्यावा लागतो. त्याच्यामुळे त्यांचे एका महिन्याला 10,000 रुपये, म्हणजे असे त्यांनी त्यांनी जर 3 महिने गायडन्स घेतला तर त्यांचे 30,000 रुपये जातात. परंतु आता आपण ऑनलाईन प्रोग्राम हा कॉमनली सर्वांसाठी घेतो एकत्र, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण पर्सनल गायडन्स सुद्धा करतो. परंतु बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात त्या आपल्या प्रोग्राममध्येच कव्हर होतात. आणि बाकीच्या वेळेमध्ये आपण लोकांना गायडन्स करतो, आणि ऑलरेडी सर्वांनी प्रोग्राममध्ये बऱ्याचशा गोष्टी माहीत झालेल्या असल्यामुळे त्यांना नंतर नंतर जास्त काही एक्सप्लेन करावं लागत नाही लोकांना पर्सनली. त्याच्यामुळं प्रोग्राम, आपला ऑनलाईन प्रोग्राम प्लस गायडन्स, तर त्याची फी फक्त 4,700 रुपये आहे. आणि ती पण तेवढीच फी आहे की समजा एखाद्या व्यक्तीला आम्ही 3 महिने गायडन्स केलं, आणि त्या 3 महिन्यापेक्षा जर जास्त काही आवश्यकता पडली, समजा की अजून 1 महिना केलं, 2 महिने केलं, तर त्याचे काही कुठले वेगळे पैसे घेतले जात नाहीत. म्हणजे फक्त 4,700 एवढ्या अमाऊंट मध्ये आम्ही आपल्याला कमीत कमी 3 महिन्यापर्यंत किंवा त्याच्यापेक्षाही जास्त कालावधीपर्यंत मार्गदर्शन करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे, आपण मेसेज मध्ये वाचल्याप्रमाणे किंवा आता आपण प्रोग्राम मध्ये सांगितल्याप्रमाणे, किंवा जशी आपण प्रोग्राम मध्ये काही उदाहरणं बघितली, तर त्या प्रकारे आपल्याला एकदम जबरदस्त रीतीने निश्चितपणे फायदे होऊ शकणार आहेत. तसंच आपले पैसे पैसे सुद्धा भरपूर वाचायला मदत होणार आहे याच्यामुळं. म्हणजे पैसे तर आपले एवढे वाचतील की अगदी आपले लाखो रुपये वाचू शकतात. अगदी लाखो लाख, म्हणजे एखाद्या व्यक्तीचे 1 लाख रुपये, 2 लाख रुपये, अगदी 2-3 लाख रुपये सुद्धा, 5-6 लाख रुपये सुद्धा आपले वाचू शकतात. अशा अशा लेवलपर्यंत आपल्याला यामध्ये फायदा होणार. त्याच्यामुळं आपण काय करायचंय, की आता आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल तर आमचा जो नंबर असतो त्याच्यावरती आपण फोन करू शकता. आमचा जो नंबर आहे, तो प्रत्येक जो आम्ही मेसेज पाठवतो, तर त्या मेसेजमध्ये सुद्धा नंबर आमचा असतो. जे आपल्याला व्हॉट्सअपला, म्हणजे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती जे काही मेसेज येतात आपल्याला, किंवा आम्ही जे आपल्याला मेसेज पाठवतो, तर त्याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर असतो. त्याच्यावरती आपण आम्हाला कॉल करू शकता, किंवा आता आपला स्क्रीनवरती नंबर आहे, स्क्रीनवरती, तर त्याच्यावरती आपण आम्हाला हा नंबर आपण नोट करून ठेवा, आणि याच्यावरती कॉल करून आपल्याला गायडन्स प्रोग्राम संदर्भात अजून काही माहिती पाहिजे असेल, तर ती माहिती घेऊन आपण आपलं मार्गदर्शन सुरू करू शकता. आता आजचा प्रोग्राम मध्ये आपण आजच्या काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर आता ज्या लोकांनी आता ऑनलाईन प्रोग्राम जॉईन केलेला आहे, तर त्यांच्यापैकी जर कोणाला अजून आता काही प्रश्न असेल तर आपण प्रश्न विचारू शकतो. आपल्याकडे शेवटचे काही 5 मिनिटं आहेत आपल्याकडे. तर जवळपास आता 24 लोक ऑनलाईन आहेत, 24-25 लोक आता सध्या ऑनलाईन मीटिंग जॉईन मध्ये आहेत. तर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असेल तर आपण आपला माईक अनम्यूट करू शकता आता, आणि आपला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. म्हणजे ज्या लोकांनी नवीन प्रोग्राम जॉईन केलेला आहे, पहिल्यांदाच, किंवा मागचा प्रोग्राम जॉईन केला होता आणि आता आजचा पण एक जॉईन केलेला आहे. तर आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न विचारायचा असेल, की ज्यांना गायडन्स आपला सुरू करायचा असेल, आहे, परंतु अजून काही शंका असेल आपल्याला, किंवा अजून काही माहिती पाहिजे असेल, अजून काही एखादी गोष्ट समजली नसेल किंवा काय, तर आपण आपलं नाव सांगून किंवा माईक अनम्यूट करून आपला प्रश्न विचारू शकता. बघा, आता आपल्याला कसं आहे की प्रश्न विचारले तरच आपल्याला काही गोष्टी क्लिअर होतील. जर आपल्याला काही, म्हणजे एखादी गोष्ट समजली नसेल किंवा एखाद्या गोष्टीबद्दल शंका असेल, तर आपण प्रश्न विचारला तर त्या गोष्टी आपल्याला क्लिअर केल्या, म्हणजे सांगितल्या जातील, किंवा आपल्या प्रश्नामुळे बाकी लोकांना सुद्धा काही गोष्टी समजतील.
त्याच्यामुळे बघा आपण शेवटच्या 2-3 मिनिटांमध्ये आपल्यापैकी जर कोणाला काही प्रश्न असेल, पहिल्या पहिल्या दिवसाचा प्रोग्राम आपण बघितला होता 3 तारखेला, आणि आजचा पण आपला या महिन्यातला दुसरा प्रोग्राम झालेला आहे. किंवा आपण एकंदरीत ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याबद्दल कोणाला काही शंका असेल किंवा काही विचारायचं असेल तर आपण विचारू शकतो. किंवा काही कारणामुळे जर आपल्याला आता प्रश्न विचारणं शक्य नसेल काही लोकांना, तर आपण आमचा जो नंबर आहे तो नोट करून ठेवायचा आहे. त्याच्यावरती आपण प्रश्न विचारू शकता. किंवा जे कोणी आता प्रोग्रामचं रेकॉर्डिंग बघत असतील, तर त्यांनी सुद्धा आमच्या ह्या नंबरवरती कॉल करून प्रश्न विचारायचे आहेत. तर बघा आता आपण आजचा जो आता प्रोग्राम आहे तो पुढच्या 2 मिनिटांमध्ये आता आपण क्लोज करत आहोत, की ज्याच्यामध्ये आता आपल्याला 3 महिन्यापर्यंत मार्गदर्शन उपलब्ध होणारच आहे. आणि अजून सुद्धा आपल्याला काही गोष्टी असतील की ज्या विचारायच्या असतील एखाद्या व्यक्तीला, तर त्या आपण विचारू शकता. किंवा आपण पहिल्या दिवसाच्या प्रोग्राममध्ये काही गोष्टी बघितल्या होत्या किंवा आज सुद्धा काही गोष्टी आपण जाणून घेतल्या. त्यामधल्या कुठल्याही गोष्टीबद्दल आपल्याला काही शंका असेल किंवा समजली नसेल ते सुद्धा आपण विचारू शकता. तर आता आपण कुणाला काही प्रश्न नसेल तर आपण आजचा आपला जो प्रोग्राम आहे तो आता संपवत आहोत दुसऱ्या दिवसाचा. पुढचा प्रोग्राम जो आपला आहे तो 7 तारखेला, शुक्रवार 7 मार्च, संध्याकाळी लाईव्ह प्रोग्राम 8:30 वाजता होईल. आणि त्याच्यामुळे आपण तो लाईव्ह प्रोग्राम जॉईन करायचा आहे 8:30 वाजता. तर आता आपण आपला प्रोग्राम क्लोज करत आहोत. तर आजचा हा प्रोग्राम जॉईन केलेला सर्वांचा आणि या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग बघणाऱ्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद.